क्लाउडचं लेक्चर घेतो मी क्लाउडवर. ते टाईमचा इश्यू असल्यामुळं मी सध्या घेत नव्हतं क्लाउडचं, पण ऑप्शन बी नव्हता. आज सुट्टी देण्यापेक्षा मी एक छोटंसं चॅप्टर कंप्लीट करू आणि नंतर फीडबॅक द्या मला जमतं का नाही. क्लाउड खूप दिवसापासून शिकलं आहे त्याच्यामुळं. आता हे एस टॉपिक. आता एस टॉपिक काय आहे? आता एस आता सिम्पल मी आपलं डेली बेसिसवर तुम्हाला बँकेचे मेसेज येतात का? बँकेचे मेसेज असतील किंवा माझं ईमेल आय डी ओपन करतो मी 2 मिनिटं. म्हणजे क्लास ईमेल आय डी. आता जर तुम्ही जर ईमेल ओपन जर केला तुम्ही तर तुम्हाला असे मेसेज येतात का? समजा मला आले तसे काय असे मेसेज. हे ॲमेझॉनचं माझं फ्री टायरचं ते काय बोलते एक्सपायर झालं काय, इथं अनसबस्क्राईब येते, काय करायचं हे असले मेसेज तुम्हाला नको तर तुम्हाला इथं अनसबस्क्राईब करता येते. हे असे मेसेज येत असतील सगळ्याला. हे बघा हे सगळे मेसेज आलेले आहेत. आता हे अमेझॉनवाल्याने मला मेसेज केला आहे. काय केला? कारण की मला अरे एवढं आलं बिल ऑगस्ट असं एक्सपायर झालं ते चालेल काही प्रॉब्लेम. दुसरं उघडू आपण. ठीक आहे. मला वाटतं अभिनव सर यूज करते ते इन्स्टन्स बंदच करत नाही वाटतं ते. आता हे मला ईमेल आले. कोणाकडून आले? ॲमेझॉन वेब सर्व्हिस म्हणजे अमेझॉन वाल्याकडून मला ईमेल आले आणि इथं काय लिहिले नो रिप्लाय. म्हणजे याला मी रिप्लाय करू शकत नाही. म्हणजे हा मेल आले ते बाय डिफॉल्ट. आता याला मी रिप्लाय केलं तरी तिथपर्यंत जाणार आहे का? हे बाय डिफॉल्ट आहे असं. आणि तुम्हाला असं वाटतं का अमेझॉनवाल्याने पर्टिक्युलर असं हे केलं असेल, मला पर्सनली डायरेक्ट त्यांनी मेसेज येऊन केला असेल? हे बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिकली जनरेट झाला असणार मेसेज आणि हे मला आला असणार आहे. म्हणजे असं थोडी एखादी माणूस तिथं बसलाय माझं बिल बघते चेक करते जास्त आलं की त्यांनी स्वतः सगळं टाईप केलं हे ते सगळ्या गोष्टी. हे अमेझॉन वेब सिरीजवाल्याने बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिकली नोटिफिकेशन मला ट्रिगर झाली. का झाली? कारण की माझं बिल एवढं ह्या महिन्याचं आलंय. म्हणजे मंथ संपल्यानंतर मला वाटतं प्रत्येक महिन्यात जर बिलिंग आलं तर त्यांचं येत असेल काहीतरी. हे महिन्यात काय आलं म्हणजे काही असेल त्यांचं बाय ऑटोमॅटिकली त्यांचे नोटिफिकेशन मला येत राहतात अमेझॉनचे किंवा बाकीचे काही सर्व्हिस असतील. याचं काही नो रिप्लाय म्हणून इथे येतं. हे काय झालं? नोटिफिकेशन झालं ते. आणि नोटिफिकेशन कोण सेंड करतं मला? अमेझॉनवाले. ठीक आहे. आणि माझा ईमेल आय डीवरती नोटिफिकेशन येते. काय येते माझ्या ईमेल आय डीवर? कारण की ह्या ईमेल आय डीने मी AWS अकाउंट ओपन केले आणि ऑब्विसली म्हणजे त्यांच्याकडे ईमेल असणारच ना बाय डिफॉल्टली. मग तिकून हे नोटिफिकेशन मला ट्रिगर होते. तर आपल्याला आज कशावर याच्यावरच बघायचं म्हणजे नोटिफिकेशन येतात तरी कसं आपल्याला हे गोष्टी बघायच्यात आपल्याला. ठीक आहे. आता बघा मी काय करतो पब्लिशर. आता पब्लिशर म्हणजे जे मॅसेज तिकून प्रोड्यूस करतं म्हणजे पाठवते ते झालं पब्लिशर. म्हणजे अमेझॉन काय झालं? पब्लिशर. आणि माझी ईमेल आय डी मी सबस्क्रायबर झालो मला ते येते मेसेज. पण आमच्या दोघात कोणतरी कम्युनिकेशन करायला असेल ना कोणतरी. मी डायग्रामचं प्रयत्न करतो म्हणजे माऊस कसं चालत नाही. अरे हा हे क्लिक झालं. आता समजा हे माझं हे पब्लिशर आहे. तुम्हाला बँकेचे मेसेज येत असतील किंवा काही फ्रॉडचे म्हणजे भरपूर तुम्हाला असे मेसेज काही येतात. ते काय येतात तुम्हाला? हे पब्लिशर आहे आणि याच्यामध्ये एसएनएस टॉपिक क्रिएट आहे. ते तुम्हाला नंतर सांगतोच मी. एसएनएस टॉपिकचं मी असं काहीतरी वेगळं चिन्ह देतो त्याला. म्हणजे असं याला तुम्ही एसएनएस टॉपिक समजा. एसएनएस टॉपिक. आणि इथं तुम्हाला जे सर्व्हिसेस आहे तुमच्या म्हणजे ते काय असतील तुमची इथं तुमचं SMS धरा तुम्ही. त्याच्यानंतर 2-3 असे घेतो मी. हे तुमचं ईमेल नोटिफिकेशन समजा आणि हे तुमचं बाकी काही असेल समजा वेगळं काहीतरी ते समजा तुम्ही. तर सगळ्यात आधी कोणते कोणते टॉपिक कुठं. आता जर मी इथून जर पब्लिशरने मॅसेज सेंड केलं तर त्याचं टॉपिक आपल्याला क्रिएट करावं लागतं. टॉपिक काय ते नंतर डिस्कस करणारच आपण. पब्लिशर एसएनएस टॉपिक हे दोघांचं कम्युनिकेशन घडणारा माणूस आहे ते. एसएनएस टॉपिक हे पब्लिशर इथून मॅसेज हे ओनर बी समजू शकते याला. ठीक आहे. हे मॅसेज सेंड करणारं आणि एसएनएस टॉपिक थ्रू इथं आपल्याला रिक्वेस्ट इथपर्यंत आणून देणार तो. आणि हा कोण? इथं समजा आपले हे आपण जेव्हा एक म्हणजे
सबस्क्रायबर आपले कोण कोण असणार आहे ते, म्हणजे सबस्क्रायबर म्हणजे जिथं मेसेज पोहोचणार. एक्झाम्पल हा ईमेल असेल तुमचा, हे ईमेल नोटिफिकेशन असेल, ईमेल नोटिफिकेशन्स. हा तुमचा SMS म्हणजे आपला मोबाईलवर येणार असेल SMS. आणि दुसरं काय असणार आहे अजून, मला वाटतं डायग्राम असेलच आपल्याकडे कुठे, मी आत्ताच ऍड केली जस्ट. ईमेल आणि HTTPS किंवा लॅम्बडा किंवा हे असतील समजा तुमचं, म्हणजे HTTPS धरू आपण. HTTPS म्हणजे हे सबस्क्रायबर आहेत तुमचे. हा पब्लिशर आहे, म्हणजे इथून हे मेसेज सेंड करणार आणि SMS टॉपिक आहे, दोघात कम्युनिकेशन करून आणणार. आता याच्यात आपण इन डिटेलमध्ये PPT थ्रू बघू. हे डायग्राम अशी तुम्हाला कळली याच्या थ्रू. आता बघा PPT थ्रू गो थ्रू जाऊ आणि नंतर एकदा माझ्या याच्यात सांगतो तुम्हाला. आता पब्लिशर, आता इथं सांगतो मी. हे पब्लिशर काय बोललो तुम्हाला, हे मेसेज जे सेंड करते ते हे लॉजिकल ऍक्सेस पॉइंट आहे, इथून जे मेसेज सेंड करतो आपण. आणि हे याच्यात SMS टॉपिक थ्रू आपल्याला कम्युनिकेशन करते. आणि हे सबस्क्रायबर म्हणजे काय असतं ते आपल्याला जे नोटिफिकेशन येणार आहे, म्हणजे नोटिफिकेशन त्याच्याकडून हे सबस्क्रायबर पर्यंत येणार आहेत. म्हणजे सबस्क्रायबर म्हणजे ते ईमेल नोटिफिकेशन असेल, आपलं SMS असेल, HTTPS असेल किंवा अजून काही टाईप असेल, ते झालं तुमचं सबस्क्रायबर. आणि ह्या थ्रू तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहेत. आणि आपल्याला हे टॉपिक ज्या SMS नोटिफिकेशनचं प्रॅक्टिकल करायचं, तर आपल्याला SMS टॉपिक क्रिएट करायचं आणि तिथं सबस्क्रायबर पण क्रिएट करायचे. आणि पब्लिशर जिथून आपल्याला मेसेज सेंड करणार ती, म्हणजे बाय डिफॉल्ट आता अमेझॉनवाल्याचे आता मी मेसेज दाखवले तुम्हाला, ते मला सेंड करते आणि मी काय झालं त्यांचं सबस्क्रायबर. म्हणजे ईमेल नोटिफिकेशन थ्रू सबस्क्रायबर माझ्यापर्यंत ती नोटिफिकेशन येत आहेत ती. ठीक आहे, तसं आपण एक नोटिफिकेशन ट्रिगर करून पण बघू. आणि हे SMS टॉपिक आणि एकदा आपण PPT थ्रू थोडं गो थ्रू करू. ठीक आहे, आता बघा AWS SNS अमेझॉन सिंपल नोटिस सर्व्हिस इज फुली मॅनेज्ड मेसेज सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय अमेझॉन वेब सर्व्हिस. आता SNS सर्व्हिस हे कोण प्रोव्हाइड करते, फुली अमेझॉन करते. आणि गुगल GCP गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म त्याच्यामध्ये पण ही अशी सर्व्हिस आहे, पण त्याला नाव काय, पब आणि सब काहीतरी असं नाव आहे त्याला. असं हे सर्व्हिसेस, अशा सर्व्हिसेस दुसऱ्या क्लाउडमध्ये पण आहेत, पण त्याला वेगळं नाव असेल. पण हे AWS SNS बोललं की असं समजून घ्यायचं हे AWS ची सर्व्हिस आहे. आणि कोण मॅनेज करते फुली याला, AWS मॅनेज करते याला. इट इनेबल्स यू टू सेंड मेसेज नोटिफिकेशन अलर्ट व्हरायटी ऑफ इनपुट इन्क्लुडिंग ईमेल SMS HTTPS इनपुट अमॉंग द अदर SNS फास्ट सर्व्हिस. आता हे काय करते, हे काय इनेबल करते SNS थ्रू. काय होतं, आपल्याला काही ईमेल नोटिफिकेशन असतील किंवा अलर्ट काही असतील, काही SMS असतील, हे आपलं ह्या SMS याच्या थ्रू आपल्यापर्यंत येणार आहेत. आणि हे आपण प्रॅक्टिकल करून पण बघणार आहेत. ठीक आहे, आणि हा SNS काय आहे, रिजन स्पेसिफिक सर्व्हिस आहे. तुम्हाला माहिती असेल ना रिजन काय आहे, अवेलेबिलिटी झोन काय आहे, माहिती आहे का? रिजन काय आहे सांगा बरं. हो माहिती आहे, सांगा बरं. आपण क्रिएट करताना ते आता वर्जिनिया, मुंबई अँड लाईक तसे रिजन आहेत, त्यामध्ये झोन आहेत डिफरंट. ओके, आता रिजन स्पेसिफिक सर्व्हिस म्हणजे S3 काय, S3 रिजन स्पेसिफिक आहे. हा, कोणत्या पण रिजन मध्ये आपण कुठं पण त्याला हे करू शकतो ना, सेंड करू शकतो. S3 ला आपण जे नाव टाकतो त्याचे नेमिंग कन्व्हेन्शन काय S3चं? ग्लोबल आहे. आता तुम्ही नाव बघून बघा, ते रिजन स्पेसिफिक ते नेमिंग हे नसतं, पण S3 रिजन स्पेसिफिक आहे. असे काही सर्व्हिसेस आहेत ते रिजन स्पेसिफिक काही आहेत आणि काही नाही, ते तुम्ही एकदा बघून घ्या तुम्ही. ठीक आहे, आता SNS काय रिजन स्पेसिफिक आहे, म्हणजे मी ज्या रिजनसाठी SNS क्रिएट केले त्याच रिजन मध्ये काही रिसोर्स मला त्यांचं नोटिफिकेशन पाहिजे मला, त्या टायमाला मी SNS टॉपिक तिथं क्रिएट करून तिथं टाकू शकतो. आता तुम्ही म्हणता असाल सर ते SMS येणार, हे काय येणार, कशासाठी येणार, हे काय आहे,
आता तुम्ही काहीतरी वापरताय, समजा E3 बकेट वापरताय, ॲटो स्किलिंग वापरताय, लोड बॅलन्सर वापरताय, म्हणजे तुम्ही AWS चे काय भरपूर असे काही गोष्टी वापरतात तुम्ही, पण त्याच्यात काय घडते ते तुम्हाला कळासाठी तुम्ही हे नोटिफिकेशन सर्व्हिस वापरणार तुम्ही SNS. आता अशा सर्व्हिस, आता आपण जेनकिन्स मध्ये गेलो, जेनकिन्स मध्ये काय, जेनकिन्स मध्ये पण ईमेल नोटिफिकेशन सर्व्हिस असते. अजून Azure DevOps मध्ये जातो मी, जेनकिन्स मध्ये जा, टीम सिटी मध्ये जा, ह्या हे चोहीकडे हे नोटिफिकेशनचे आहेत. म्हणजे आपण काही जरी ऍक्शन काही जर केलं, आपण जॉब रन केला किंवा काही केलं, तर त्या टायमाला आपल्याला हे नोटिफिकेशन भेटतात आपल्याला. म्हणजे नोटिफिकेशन भेटलं म्हणजे आपल्याला कळतं ना नेमकी चाललं तरी काय. आता कोणी E3 बकेट आहे, कोणी डिलीट केली किंवा कोणी त्याच्यात ऍड केलं आणि आपल्याला ते माहिती पाहिजे कोण कोण काय करते, मला नोटिफिकेशन पाहिजे त्याचं, त्या टायमाला तुम्ही हे वापरू शकता ना ईमेल नोटिफिकेशनचं. कळतं ना मी काय बोलतो ते. ठीक आहे. फुली मॅनेज नोटिफिकेशन सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय अमेझॉन, हे अमेझॉन प्रोव्हाइड करते. आणि दिस इज रिजन स्पेसिफिक सर्व्हिस, म्हणजे हा रिजन स्पेसिफिक सर्व्हिस आहे. SNS सपोर्ट पब्लिश सबस्क्राईब मॉडेल, इथे मी सांगितलं हा पब्लिशर आहे आणि हा सबस्क्रायबर आहे. वाटलंच तर इथं मी लिहितो कुठतरी याला, सबस्क्रायबर, हा सबस्क्रायबर आहे. ठीक आहे. सपोर्ट पब्लिश सबस्क्राईब व्हेअर मेसेज आर पब्लिश टू अ टॉपिक अँड देन डिलीव्हर टू ऑल द सबस्क्राईब टॉपिक. म्हणजे हे काय करते, मेसेज पब्लिशर याला पब्लिश करते एचएनए टॉपिक, आणि हे सगळे जे आपल्याला सबस्क्रायबर यूज करायचे, ईमेल SMS त्या थ्रू हे आपल्याला हे फॉरवर्ड करणार आहे. ठीक आहे. आणि याचं बेनिफिट्स काय, आता याचं बेनिफिट्स काय याचं, SNS ऑपरेट्स पे ॲज यू गो मॉडेल. आता पे ॲज यू गो मॉडेल काय माहिती ना तुम्हाला, म्हणजे जेवढं मी यूज केलं तेवढंच ना. आता मला जेवढं मी मेसेज यूज केलेत तेवढंच यूज करणार आहे, जास्त काय आहे का. म्हणजे मला काय वाटतं, म्हणजे काहीतरी भरपूर गोष्टी ते प्राइसिंग मॉडेलमध्ये आपल्याला बघावं लागेल तिथं. म्हणजे असं जेवढं आपण वापरू तेवढं आपल्याला हे पे करायचे. ठीक आहे. एक टॉपिक दोन असं आहे तिथं. ठीक आहे. दिस कॅन बी मोर इफेक्टिव्ह दॅन मॅनेज युअर ओन मेसेज इन्फ्रास्ट्रक्चर, स्पेशली इफ युअर युजेस फ्लक्च्युएट वेब. म्हणजे आपण जसं युजेस असेल कमी जास्त काही असू त्यानुसार आपल्याला चार्जेस येणार. ठीक आहे. वेब बेस्ड AWS म्हणा कसं ऑफर सिम्पली पॉईंट क्लिक ऑन इंटरफेस दिसतं आपल्या सगळं. ठीक आहे. SNS सपोर्ट व्हरायटी ऑफ मेसेज फॉर्मॅट अँड प्रोटोकॉल्स, द फ्लेक्झिबिलिटी अलाउज यू टू सेंड मेसेज टू. म्हणजे हे भरपूर आपल्याला प्रोटोकॉल सपोर्ट करते, ईमेल करते, SMS करते, मोबाईल पुश नोटिफिकेशन, HTTPS, लॅम्बडा, अजून काय भरपूर काहीतरी असते ते आपल्याला सपोर्ट करते. ठीक आहे. विथ सपोर्ट ऑफ SMS अँड पुश नोटिफिकेशन, SNS कॅन रीच युजर ग्लोबली इनेबलिंग यू टू डिलिव्हर मेसेज रिसिप्ट अक्रॉस डिफरंट कंट्रीज अँड रिजन. आता तुम्हाला कोणाला कुठेही कोणत्या देशात तुम्हाला SNS थ्रू तुम्हाला मेसेज पाठवता येते. ठीक आहे. आता हे झालं बेनिफिट्स येते. आता त्याचं आर्किटेक्चर आता तुम्हाला मी सांगितलं होतं मी. आता हे बघा, हे पब्लिशर आहे. आता सगळ्यात आधी तुम्ही म्हणता सर SNS टॉपिक काय. आता SNS टॉपिक इज अ लॉजिकल ऍक्सेस पॉइंट दॅट ऍक्ट्स ॲज अ कम्युनिकेशन चॅनल फॉर पब्लिशर मेसेज अँड द सबस्क्रायबर. म्हणजे हे दोघांचं कम्युनिकेशन चॅनल आहे दोघातले. SNS टॉपिक आहे, दोघांचं कम्युनिकेशन घडून आणते माणूस पब्लिशर आणि सबस्क्रायबर मध्ये. पब्लिशरने काही मेसेज हे केलं त्याला सांगणार ते सबस्क्रायबरला. टॉपिक्स आर यूज टू कॅटर ऑर मेसेज मेकिंग इजी टू मॅनेज राऊट नोटिफिकेशन. आपल्याला जशी नोटिफिकेशन राऊट करायची, म्हणजे SQSला पाठायचं की HTTPS की ईमेल SMS, जसं आपण सबस्क्रायबर क्रिएट केले त्या हिशोबाने SNS टॉपिक तिथं ती नोटिफिकेशन पुश करणार. आता हे एक लक्षात ठेवा, हे काय आहे, पुश नोटिफिकेशन करतं बरं का. नोटिफिकेशन असं पुश करते. आता पुल नोटिफिकेशनचे पण दुसरे काय आहेत, SQS काहीतरी असेल ते, हे पुश नोटिफिकेशन करते, नोटिफिकेशन पुढं पाठवते. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. When publisher have information or update to notify their subscriber about that, they can publish a message to a topic and which immediately trigger Amazon SNS to deliver message of a subscriber. म्हणजे आता हे काय बोलते, आता पब्लिशर कर काहीतरी माहिती आली, म्हणजे काही जर त्याला काही मेसेज काहीतरी हे करायचं असेल
ते कुठं हे करणार, फॉरवर्ड करणार पुढं ते एसएनएस टॉपिक. एसएनएस टॉपिक काय करणार, इमिडिएटली ट्रिगर करणार. म्हणजे जे सबस्क्रायबर आहेत आपले अवेलेबल ऍप्लिकेबल सबस्क्रायबर आहेत, म्हणजे आपण क्रिएट केले त्या सबस्क्रायबरला हे काय करणार, पुढं नोटिफिकेशन असं पुश करणार, तिथपर्यंत हे घेऊन जाणार नोटिफिकेशन. हे आहे एसएनएस. पब्लिशर, युजर मी, एसएनएस टॉपिक आणि सबस्क्रायबर HTTP मेल हे असं. आता इथं पब्लिश, वेन यू पब्लिश अ मेसेज टू अ टॉपिक, the message is sent to all the subscribers of that topic. Publisher are the entity like application or service that sends to the topic. हे काय एक ऍप्लिकेशन का सर्व्हिस आहे, ते काय करते पुढं मेसेज सेंड कशाला करते, टॉपिकला करते. सबस्क्रायबर आर द एंड पॉइंट्स और सर्व्हिस दॅट रिसीव्ह मेसेज फ्रॉम टॉपिक अँड सबस्क्राईब कॅन हॅव व्हेरियस प्रोटोकॉल लाईक ईमेल, SMS. हे सबस्क्रायबर आहेत, आपण आता बघितलेले ईमेल, SMS हे सबस्क्रायबर आहे. पब्लिशर तिथून मेसेज प्रोड्यूस करत आणि ते कुठं पाठवते, एसएनएस टॉपिक. एसएनएस टॉपिकचे सबस्क्रायबर जे अवेलेबल आहेत त्यानुसार तिथं ते पुढं हे करते, ते ट्रिगर करते. हे असं आहे. हे कळलं का बघा थोडं, तुम्ही थोडं PPT थ्रू मला थोडं कंटाळा येतं तसं. कळलं का थोडं का नाही कळत? मला सांगा थोडं फास्ट होतं स्लो होतंय, कारण की खूप दिवसापासून मी आत्ता AWS हे पहिलं म्हणजे मध्ये 5-6-7 महिन्यापूर्वी काहीतरी घेतलं होतं वाटतं AWS मी, त्याच्यानंतर मी आत्ता घेतोय. कळतं का एवढं सांगा बरं मला तुम्ही. हा किंवा नाही असं सांगून द्यायचं ना, काय त्याला. बोल नका गेले निखिल तू तरी सांग काहीतरी. समजले थेअरीचं थेरॉटिकल थोडंफार. आणि थेरॅटिकल ते तुम्हाला तर माहिती आहे, मला एक्सप्लेन करायला कंटाळा येतं असं. सबस्क्रायबर म्हणजे ज्याच्या थ्रू आपल्याला नोटिफिकेशन येतं ते. नाही, सबस्क्रायबर म्हणजे ज्याला नोटिफिकेशन जाणार आहे त्याला, म्हणजे ईमेल नोटिफिकेशन असो, SMS असो ती. आणि एसएनएस टॉपिक म्हणजे प्रोड्युसर करून जी माहिती कोणाला देणार आहे, प्रोड्युसर म्हणजे ज्याच्याकडून मेसेज जाणार आहे ते. आता बघा AWS मला मेसेज आला, ते झालं प्रोड्युसर. आणि कशा थ्रू आले ते, एसएनएस टॉपिक थ्रू. म्हणजे कळत नाही ते बघा. लॅम्बडा काय आहे सर? लॅम्बडा एक फंक्शन आहे, ती AWS काहीतरी असेल ती, म्हणजे मी काय त्याच्यावर काम नाही केलं तसं, पण एक सबस्क्रायबर त्याच्या थ्रू एक ऍप्लिकेशन काहीतरी असेल, नोटिफिकेशन तिथे काहीतरी जात असेल, समजा काहीतरी असेल ते लॅम्बडा. ईमेल, SMS, HTTPS तसं एक लॅम्बडा आहे. तर लॅम्बडा मला वाटतं याच्यात ॲप इंजिन काहीतरी GCP मध्ये कन्सेप्ट आहे, तसंच लॅम्बडा काहीतरी इथं असणार एक ऍप्लिकेशन डायरेक्ट ऑटोमॅटिकली सगळं मॅनेज करत असेल ते. ठीक आहे. आता सबस्क्रायबर काय आहे, आता सबस्क्रायबर हे म्हणजे एसएनएस टॉपिक करून काय येतं, ते मेसेज रिसीव्ह करते सबस्क्रायबर हे वाले. ते कसं क्रिएट करायचं काय नाही ते बघायचं आपल्याला. आणि पब्लिशर काय बोललो मी, इट प्रोड्यूस मेसेज. हा, प्रोड्यूस किंवा आपल्याला जे मेसेज सेंड करते ते माणूस ते, म्हणजे हे पब्लिशर मेसेज सेंड कोणाला करते, एसएनएस टॉपिकला. आणि एसएनएस थ्रू आपल्याला हे म्हणजे हे कम्युनिकेशन चॅनल बोललो होतो तुम्हाला, एसएनएस टॉपिक. आणि सबस्क्रायबर हे आपले ज्याला मेसेज येणार आहे ती एसएनएस टॉपिक. ठीक आहे. म्हणजे हे कॉमन टाईप आहे, सबस्क्रायबरचे टाईप आहेत. ईमेल, SMS, HTTPS, SQL, सिंपल क्यू सर्व्हिस तशा टाईपचे आहेत समजा. ठीक आहे. ओके. म्हणजे असं कळतंय का बघा. एसएनएस हे पब्लिशर काय करते, एसएनएस टॉपिकला मेसेज हे करते, ते याला सेंड करते, आणि हे याला सबस्क्रायबरला. सबस्क्रायबर ईमेल हे त्याची टाईप आहेत. ईमेल नोटिफिकेशन असेल सबस्क्रायबर आपण क्रिएट करूच ते. ठीक आहे. एवढं कळलं का तुम्हाला. हां सर. When you publish a message to a topic, the message will go also to that
publisher are the entity that send the message to the topic, application or service. Subscriber endpoint जिथे मेसेज येणार ती. आता एसएनएस हे सपोर्टेड हे प्रोटोकॉल आहेत. HTTPS, ईमेल, SMS, म्हणजे शॉर्ट मेसेज सर्व्हिस, डिलिव्हर मेसेज ऑन द HTTPS इनपुट, पोस्ट रिक्वेस्ट, हे त्याची यूज केसेस आहे त्याची. नंतर वाचून घ्या तुम्ही. एसएनएस एंड पॉईंट याची, मोबाईल पुश नोटिफिकेशन्स, सॉरी अजून आता हे ईमेल नोटिफिकेशन कशासाठी देतात म्हणते ते, सेंड द मेसेज ईमेल ॲड्रेस, म्हणजे जे मेसेज येणार ते आपल्या ईमेल आयडीवर येणार आहेत. आता 2-3 टाईप आहेत तिथं. 2 मिनिटं तुम्हाला अशी थिअरी कळली का तेवढं बघा. मी थोडं फास्ट पण एवढं लक्षात ठेवा तुम्ही. डायग्राम पब्लिशर काय करते, एसएनएसला टॉपिक हे करते, हे काय करते सबस्क्रायबरला सेंड करते. आणि सबस्क्रायबरचे असं ईमेल असेल, SMS असेल, HTTPS असेल किंवा मोबाईल अजून काहीतरी असेल ते भरपूर तसं. ठीक आहे. ईमेल काय, सेंड मेसेज टू ऑल द ईमेल ॲड्रेस, जेवढे ईमेल ॲड्रेसला आपल्याला सेंड करते. आयडियल यूज नोटिफिकेशन अलर्ट, जनरल कम्युनिकेशन हे आपण ईमेल थ्रूच करतो ना. आणि वेब सर्व्हर नाही का HTTPS रिक्वेस्ट, तो तुम्ही बघितला असेल ते. हँडल द सर्व्हिस, शॉर्ट मेसेज, SMS आपल्या मोबाईलवरून जे येते ते, हे तिचेच प्रोटोकॉल. ईमेल नोटिफिकेशन्स, मोबाईल पुश नोटिफिकेशन्स. द SMS प्रोवाइड ॲबिलिटी टू सेंड द पुश नोटिफिकेशन मेसेज डायरेक्टली टू द ॲप्स और मोबाईल डिव्हाइसेस. आता आपल्याला नाही का ते मोबाईलचे नोटिफिकेशन येते ते टॉपअप पॉप नोटिफिकेशन काय म्हणतात काहीतरी. मोबाईल एखादी ॲप्लिकेशन असेल समजा आपलं कोणतं, आता फोन पे, मला कोणी जर पैसे सेंड केले तर मला लगेच नाही का नोटिफिकेशन येतं असं वरून. पॉपअप येतं. तेच पुश नोटिफिकेशन, मोबाईल इनपुट दॅट कॅन ॲपेअर मोबाईल ॲप्स, मेसेज अलर्ट, अपडेट, साऊंड अलर्ट काहीतरी येतं आपलं नोटिफिकेशन. आणि सपोर्टेड पुश नोटिफिकेशन, म्हणजे पुश नोटिफिकेशन हे नोटिफिकेशन एसएनएस काय पुश नोटिफिकेशन करते बरं का. पुलचं SQS असेल दुसरं काहीतरी. आणि त्याचे हे सर्व्हिसेस, बाकीचे पण सर्व्हिस याला सपोर्ट करतात. Amazon डिव्हाइस मॅनेजमेंट, ॲपल पुश नोटिफिकेशन सर्व्हिस, गुगल क्लाउड मेसेज, विंडोज पुश, हे असे बाकीचे पण, हे बायडू क्लाउड, हे त्यांचे पण हे असे नोटिफिकेशन जे सर्व्हिस आहेत त्याचे. ठीक आहे. हे एवढी सिंपल आहे, एवढं काही नाही थिअरीचं. आपण हे प्रॅक्टिकल करून बघू. आता किती टाइम आहे आपला, टाइम तर आहे त्यांचा काही विषय नाही. आता प्रॅक्टिकलला करू का स्टार्ट मी? हो सर, प्रॅक्टिकल. थोडं थिअरी कळायला असं हे अवघड जातं ना. थिअरी लर्न करून थिअरी करता येते. काय थिअरी PPT वाटल्यावर मी नंतर तुम्हाला करता येईल, काही नाही एवढं. आता मला काय करायचं, एसएनएस टॉपिक साठी इथं नोटिफिकेशन असं एसएनएस सर्च करतो मी. ठीक आहे. सर्च मध्ये SNS सिंपल नोटिफिकेशन सर्व्हिस, हा इथं आलं. याच्यावर क्लिक करतो मी. इथं सर्च करा तुम्ही डायरेक्ट, नंतर सापडा तुम्ही कुठेतरी सर्व्हिसेस मध्ये गेल्यावर ते मला सापडले. एसएनएस पबर्स म्हणतात नाही, पब्लिशर आणि सबस्क्रायबर. त्याच्यावर क्लिक केलं मी एसएनएस टॉपिकवर. आणि इथं मला जे टॉपिक क्रिएट करायचंय त्या टॉपिकचं नाव, हे टॉपिक नेम. टॉपिक इज अ मेसेज चॅनल वेन यू पब्लिश अ मेसेज टू अ टॉपिक इज सेंड आउट मेसेज टू ऑल द सबस्क्रायबर इनपुट. म्हणजे इथं आपल्याला टॉपिक हे कम्युनिकेशन नाही का, टॉपिक आपल्याला टॉपिक क्रिएट करायचं ना. टॉपिकचं नाव काय द्यायचं आपल्याला, मी S2 DevOps असं काहीतरी नाव देतो. ठीक आहे. ह्या टॉपिकचं नाव देतो, म्हणजे टॉपिक आपल्याला तिथे दिसते. कुठे जरी गेले तर आपल्याला तर टॉपिकचं नाव दिसते. काय टॉपिकचं नाव आहे, आता मी S2 DevOps असं टॉपिकचं नाव देतो. आणि इथं नेक्स्ट स्टेप करतो मी. आणि तुम्ही जेव्हा अभ्यास करता तेव्हा वाचत जा बरं का असं सगळं. हे काय, Amazon सिंपल नोटिफिकेशन सर्व्हिस, पब्लिक मेसेज फॉर द मायक्रोसॉफ्ट अँड सर्व्हलेस ॲप्लिकेशन, एसएनएस आयलेवल, हे सगळं असं काय काय ते वाचत जा तुम्ही. आता मी सगळं वाचत गेलो तर आपल्याला खूप टाईम लागला आपल्याला. आता अनवॉन्टेड गोष्टी जर सांगत बसलो मी तुम्हाला तर कसं आहे, तुम्हाला असं कन्फ्यूज होऊन जाते नेमकी हे काय ते काय. तर मी स्ट्रेट फॉरवर्ड असं सांगतो तुम्हाला समजायला पाहिजे. सगळ्यात आधी मी इथं एसएनएस सर्च केला. आता मी समजा कुठं तरी कन्सोलच्या होमवर आहे. सगळ्यात आधी मी काय करणार, एसएनएस सर्च करणार. सुरू झाला कनेक्ट. इथं मी सर्च करणार SNS, हे सर्च करणार. आणि इथं
सिंपल नोटिफिकेशन सर्व्हिसवर क्लिक करणार आणि त्यानंतर मला जे टॉपिक क्रिएट करायचं त्या टॉपिकला मी नाव देणार S2 DevOps हे नाव दिलं. नेक्स्ट स्टेपवर गेलो आणि इथं हे 2 टाईप आहेत टॉपिकचे, क्रिएट टॉपिक डिटेल्स. एकदा टॉपिक क्रिएट केलं नंतर आपल्याला मॉडिफाय करता येत नाही हे असं बोलतोय. आता 2 आपल्या स्टँडर्डच घ्यायचं, ठीक आहे. आता हे 2 टाईप आहे टॉपिकचे, तुम्हाला कोणतं सर्च करायचं? हे फर्स्ट इन फर्स्ट आउट वाला करायचं का? फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हणजे काय कळतं का तुम्हाला काय ते? जे पहिलं येईल ते असं नाही का. आता फर्स्ट काय आपलं मला ते काय ते सांगायचं स्टॅक. हा स्टॅक मध्ये आपण नाही का आपलं आता एक्झाम्पल मी कुठं तरी गेलोय समजा, मी कुपन काढले, तर जे आधी येईल ते आधी त्याचा नंबर लागतो ना. मी कुठं हॉटेलला जेवायला गेलो, जे सगळ्यात आधी जाईल सगळ्यात त्याचा नंबर आधी लागणार. फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हणजे जे सगळ्यात आधी आलं तर सगळ्यात आधी बाहेर जाणार ना जेवण करून. ते हे तसं म्हणजे जे मेसेज आधी आलं म्हणजे त्याच्यावर आधी प्रोसेस होणार, मग नंतर ते डिलिव्हर होणार मेसेज. फर्स्ट इन फर्स्ट आउट मेसेज एक्झॅक्टली मेसेज डिलिव्हरी थ्रूपुट 3 पब्लिशर पर सेकंड SQS ला प्रोटोकॉल आहे. इथं बेस्ट एप फॉर मेसेज ऑर्डरिंग ॲटलिस्ट वन्स मेसेज डिलिव्हरी हायस्ट थ्रूपुट आणि हेचं मॉडेल आहे तिथे. कोणाकोणाला सपोर्ट करते प्रोटोकॉल? SQS, लॅम्बडा, HTTPS, SMS, ईमेल, मोबाईल ॲप्लिकेशन इम्पोर्ट. आणि हा फक्त कशासाठी? फर्स्ट इन फर्स्ट आउट SQS साठी. सिम्पल क्यू सर्व्हिस म्हणजे जी वेटिंगमध्ये जे असतील ना तर कोणाला लवकर पाठवायचं, जे आधी आलं त्याला पाठवायचं त्या ठिकाणी. आणि स्टँडर्ड आपण हा यूज करणार आहे. याच्यात सगळं आलं. हे सबस्क्रिप्शन मॉडेल प्रोटोकॉल आहे त्याचे. SQS ला करते, लॅम्बडा करते, HTTPS करते, SMS करते, हे आपलं मोबाईल ॲप्लिकेशन इम्पोर्ट हे सगळं. आणि हा ते आपलं टॉपिकचं नाव तुम्ही कसं बी करू शकता, काय नाव देऊ शकता ते. आणि तुम्हाला डिस्प्ले नाव काय करायचं? जेव्हा तुम्ही टॉपिक क्रिएट केलं तिथं तुम्हाला नाव काय डिस्प्ले करायचं तुम्हाला तर तुम्ही ते करू शकता. मी आता डेव्हलप्स म्हणून लिहिलं, हे नाव तिथे डिस्प्ले करणार. टू यूज दिस टॉपिक विथ SMS सबस्क्रिप्शन इंटर द डिस्प्ले नेम म्हणजे तुम्हाला इथं नाव काय डिस्प्ले करायचं. म्हणजे हे कधी कधी तुम्हाला ज्या सर्व्हिसला नोटिफिकेशन पुश करायचं, आता तुम्हाला इस्त्रीचं काय बकेट असेल ते बकेटचं नाव पण लिहू शकता तुम्ही, किंवा म्हणजे जे तुमचं टास्क असेल त्यानुसार तुम्ही तिथं काय नाव डिस्प्ले करायचं ते तुमच्यावर राहिलं, ठीक आहे. आणि हे नाव द्यायचं त्याला टॉपिकला. काय नाव द्यायचं टॉपिकला? म्हणजे हावाला टॉपिक बोलतो मी, याच्याविषयी बोलतो. ह्या माणसाला काय नाव द्यायचं याला, हे टॉपिकला याच्याविषयी बोलतो मी, ठीक आहे. तो टॉपिक मी क्रिएट करतो. कोणता करतो? हावाला. हा टॉपिक मी क्रिएट करतोय त्याच्यावरती सध्या, ठीक आहे. त्याला नाव दिलं आणि नाव तुम्हाला ऑप्शनल आहे, तुम्ही लिहा तर नका का लिहू. हे डिस्प्ले नेमवाला ऑप्शनल मध्ये म्हणजे मॅन्डेटरी नाहीत, ठीक आहे. तुम्हाला ते इन्क्रिप्शन करायचं असेल, एंड टू एंड इन्क्रिप्शन म्हणजे आपलं ते तुम्ही करू शकता इथं, ठीक आहे. तर मला नाही इन्क्रिप्शन करायचं सध्या. हे ॲक्सेस पॉलिसी नंतर सांगतो तुम्हाला. आणि बाकीचं आहे तसं राहून द्या तुम्ही आणि डायरेक्ट क्रिएट टॉपिक करा. म्हणजे आपल्याला इम्पॉर्टंट काय? स्टँडर्ड क्लिक करा, त्या नाव द्या, 2 झालं. आणि तर डिस्प्ले नेम तुम्हाला द्यायचं असेल त्या नंतर नका कान देऊ. बाकीचं आहे तसं ते ऑप्शनलमध्ये लिहा, नंतर नका कान देऊ, ठीक आहे. तर मी काय करतो? डायरेक्ट टॉपिक क्रिएट करतो. मी टॉपिक क्रिएट केला, हे असं झालं टॉपिक. आता टॉपिक तर क्रिएट केला मी, हा वाला क्रिएट केला, हा सक्सेस झाला. आता मला सबस्क्रायबर हे सबस्क्रिप्शन पण क्रिएट करावं लागेल मला. टॉपिक क्रिएट झाला SNS. आता मला सबस्क्रिप्शन क्रिएट करायचं इथं, हे वाला इथं करायचं मला. तर मी काय करणार? इथं हेच SNS इथं टॉपिक्स मध्ये गेलं, तुम्हाला इथं दाखव नाही टॉपिक आहे. इथं टॉपिक्स मध्ये आलो वापस मी. इथं बघा S2 DevOps नावाचं टॉपिक दाखवतं. जर तुम्ही याच्यावर जर क्लिक केलं, थोडं खाली गेले ते बघा क्रिएट सबस्क्रिप्शन, किंवा इथं पण ऑप्शन आहे सबस्क्रिप्शनचं, ठीक आहे. किंवा इथं याच्यात तुम्ही गेला खाली, याच्यावर जर क्लिक केलं इथं खाली येतं सबस्क्रिप्शन. इथं तुम्ही क्रिएट सबस्क्रिप्शन करू शकता. सबस्क्रिप्शन क्रिएट करतो मी. आणि इथं हे ARN नंबर आहे, ठीक आहे. आप तुमचं झोन, हे अकाउंट नंबर इथं दिसतंय का? 31 आहे का? हां 31. हे तुमचं अकाउंट ID, ARN नंबर. ॲक्सेस काहीतरी नाव होतं त्याचं. हे तुमचं ARN नंबर. याला नाव दिलं ARN AWS SNS. आणि हे तुमचं झोन, रिजन्स कोणतं रिजन आहे तुमचं ते, आणि हे तुमचं अकाउंट, आणि हे टॉपिकचं नाव.
अमेझॉन रिसोर्स नेम बोलतो. तुम्ही S3 बकेटमध्ये बघितलं काय ARN? त्याच्यात हे आर जनरेट होतं. तसंच आपण S3ला पण बघू, कनेक्ट करू. हा एक जनरेट झाला ARN. आणि इथं प्रोटोकॉल तुम्हाला कोणतं पाहिजे, टाईप ऑफ एंड पॉईंट प्रोटोकॉल कोणते, हे आता नव्हतं सांगितलं तुम्हाला. HTTP, HTTPS, SMS. आपण ईमेल बघू, ठीक आहे, ईमेलवाला बघू. SMS पण तुम्ही करू शकता. आणि हा एंड पॉईंट म्हणजे ज्याला आपल्याला मेल सेंड करायचं तो. आता मला अमेझॉनवाला म्हणजे तुम्हाला कोणाला तरी मला मेल सेंड, स्वतःला मेल मला काय करायचं आहे, मी आहे असं, हे आहे मी प्रोड्युसर, अरे काय म्हणतात, पब्लिशर आहे, हे वाला पब्लिशर आहे मी. आणि मला काय करायचं, SMS टॉपिक थ्रू कोणाला मेल सेंड करायचं, निखिलला करायचं. तर मी इथं काय करणार, एंड पॉईंटला निखिलचं नाव लिहिणार इथं, ठीक आहे. आणि निखिलला ते सबस्क्राईब करावं लागेल तिथे क्लिक करून, तेव्हा त्याला मेसेज जाणार, नाही तर जाणार नाही. हे बघूच आपण एंड पॉईंट. अँड ईमेल ॲड्रेस दॅट कॅन रिसीव्ह नोटिफिकेशन फ्रॉम अमेझॉन SNS थ्रू. ह्या इथं जे ईमेल ID लिहित मी इथं, त्या ईमेल IDला हा नोटिफिकेशन जाणार. आता माझं हे आपलं S2 हे ईमेल ID माझं, ठीक आहे. इथं ईमेल ID काय आहे माझं, हावाला. इथून मी ईमेल ID कॉपी करणार आणि कुठं टाकणार, इथं ह्या ईमेल IDला ते नोटिफिकेशन जाणार. ते कळलं. हे ARN ऑटोमॅटिकली क्रिएट झालंय. हा मी प्रोटोकॉल सिलेक्ट केला, कोणतं पाहिजे मला, ईमेल पाहिजे की SMS पाहिजे. त्याच्यावर क्लिक केला मी, ईमेल नोटिफिकेशनवर क्लिक केला आणि हा एंड पॉईंट दिला. एंड पॉईंट म्हणजे ज्याला मेसेज डिलिव्हर होणार ते. आता मी आपलं क्लास ईमेल ID त्यातला मेल जायला पाहिजे म्हणून त्याचं नाव तिथं लिहिलं, ठीक आहे. निखिलचं वाटलं तरी मी निखिलसाठी अजून एक सबस्क्रायबर क्रिएट करेलच. तुम्हाला जर काही फिल्टर जर करायचं असं याच्यात तरी तुम्ही करू शकता. म्हणजे कसं जायचं तुम्हाला मेसेज, हे काय तुमच्यानुसार मेसेज बॉडी काय कसं ते. म्हणजे तुम्ही कधी कधी करता ना आपल्या मोबाईलमध्ये, मला ह्या बँकेचा मेसेज नको यायला, म्हणजे आपण फिल्टर काहीतरी करता तुम्ही तसं. तर आपल्याला इथं फिल्टर पण लावता येते, ठीक आहे. आता फिल्टर लावायची गरज नाही, जे येतं ते येऊ द्या. आणि हा रिट्रीव्ह पॉलिसी डेड लेटर क्यू, म्हणजे काही काही मेसेज असे होत नाही डिलिव्हर. आता तुम्ही बघा ना, आता माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स नाही, मी तुम्हाला मेसेज सेंड करतो, होईल का मेसेज डिलिव्हर नाही होणार. म्हणजे तसे काय असते हे इथं दिसणार. हे इनेबल जर करायचं असेल, म्हणजे कितीदा काय हे करायचं ते हे करू शकता तुम्ही इथं. सध्या काहीच नको, फक्त सध्या आपण काय केलं, ARN ऑटोमॅटिक जनरेट झालं. प्रोटोकॉल ईमेल सिलेक्ट केला, त्याच्यानंतर एंड पॉईंट म्हणजे ज्याला नोटिफिकेशन सेंड करायचं त्याचं ईमेल ID लिहिला येतं. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट क्रिएट सबस्क्रिप्शन म्हणून क्रिएट केला मी, क्लिक केला क्रिएट सबस्क्रिप्शन, तिथं क्लिक केला मी. आणि हे आता तुम्ही सबस्क्रिप्शन इथं जर गेला, तुम्ही रिप्रेस जरी केले तर सबस्क्रिप्शन मध्ये गेला तुम्ही, इथं सबस्क्रिप्शन मध्ये हे तुमचं सबस्क्रिप्शन झालं इथं, ठीक आहे. आता हे काय म्हणते, पेंडिंग कन्फर्मेशन. असं का बोलत असाल बरं पेंडिंग कन्फर्मेशन, कारण की सबस्क्रिपर आपलं सगळं झालं, ईमेल ID याचा टाकला, हा एंड पॉईंटचा ईमेल ID, पण तिने सबस्क्राईब करायला पाहिजे ना तिने. मग ती ईमेल ID मध्ये जाऊन आपल्याला इथं सबस्क्राईब करावं लागेल. हे बघा हे नाव आलं. आणि तुम्हाला मी काय बोललो, तो नावाचं काय टायटल काय पाहिजे, असं डेव्हऑप्स म्हणून नाव आलं दिसतंय का. हे कुठं केलं तुम्ही आठवतं तुम्हाला, मी नाही बोललो होतं का ऑप्शनल मध्ये लिहायचं काय हे नाही, पण तुम्ही दिसायला पाहिजे असं मेसेज, असं नाही का टायटल तसं, त्यासाठी इथं लिहिलं मी डेव्हऑप्स नावाचं. आणि इथं क्लिक केलं मी तर मला असं टाईपचा मेसेज आलाय मला. आणि हे बघा, यू हॅव चूजन सबस्क्राईब टॉपिक हिअर, हे तुमचं ARN आणि हे कन्फर्म. तुम्ही आपण बाकीचे पण मेसेज बघितले तुम्हाला दिसतं नाही तर काय आहेत. आता AWS बाकीचे आलेत मला मेसेज. हे बघा अनसबस्क्राईब पण इथून करता येतं. मला कुठे गेले ते होतं की कुठेतरी अनसबस्क्राईबर असतं ना कुठेतरी, आता का दिसत टाईम हे असतं तो खाली कुठेतरी गुगल बिझनेस. हे बघे प्लीज अनसबस्क्राईब हिअर, म्हणजे तुम्ही अनसबस्क्राईब केलं तर चालते. तर मला काय बोलते ते सबस्क्राईब करा म्हणते, ठीक आहे. हे बघ हे डेव्हऑप्सला आलो मी, हे काय बोलते तिथं सबस्क्राईब करा. मी जर सबस्क्राईब केलं तर हा पेंडिंग म्हणजे वाट बघते सबस्क्राईब करायची. जोपर्यंत इथं मी सबस्क्राईब करत नाही तोपर्यंत हा पेंडिंग मध्ये दाखवणार, पेंडिंग कन्फर्मेशन. आणि इथं मी कन्फर्म जर केलं, कन्फर्म सबस्क्रिप्शन केलं, हे सबस्क्रिप्शन कन्फर्म.
मला अनसबस्क्राईब करायचं असेल त्याच्यावर क्लिक करेल मी. तर सबस्क्राईब केलं मी. याला थोडं कुठे गेले आपले इथं, याला मी काय करतो, रिलोड करतो आणि इथं येईल बघा. कन्फर्म झालं का? येस. हे टॉपिक पण क्रिएट केले आपण आणि सबस्क्रिप्शन पण क्रिएट केले. हा वाला टॉपिक आणि हा पण आपलं झालंय, दोन्ही पण गोष्टी केलेत आपण. आता वाट कशीच बघायची आपल्याला, मेसेज पब्लिश करायची. आता हे बघा, सबस्क्रिप्शन बी झालंय आपलं क्रिएट आणि तर टॉपिक पण झालं. आता मी काय करतो, टॉपिक आता सध्या मी पब्लिशर करून मेसेज येणार नाही, मी स्वतः तिथून पब्लिश करतो मेसेज. हे बघा इथे दिसतं का, याच्यावर क्लिक केलं मी, याच्यावर हे टॉपिकमध्ये आलो बघा, टॉपिक दिसते का, याच्यावर आलो आहे नाही का, हे टॉपिक दिसते. तिथून मी सिलेक्ट करून त्याला इथं पब्लिश मेसेज करू शकतो. मी मेसेज फक्त पब्लिश करतो. आणि तुम्हाला काय मेसेज पब्लिश करायचं, सब्जेक्ट काय आहे, फॉर काय सब्जेक्ट काय द्यायचं आपल्याला, काय द्या, युअर लायसन्स गोइंग टू एक्सपायर. हा बॅच 5 देतो ना, बॅच 5 तुमची. तेच रिफ्लेक्ट होतं ना सर मेल मध्ये. हा सब्जेक्ट मेल मध्ये इकडे येणार ना आपल्याला. तेच सर. किती वेळचं टाइम ठेवला म्हणजे किती वेळ ठेवायचं ते सध्या नको. आणि हे आयडेंटिकल पेलोड फॉर, म्हणजे इथं आपल्याला काय करायचं, मेसेज मध्ये काय टाईप करायचं, हेलो ऑल डेव्हऑप्स प्लीज फोकस ऑन SNS सर्व्हिस. असं मी मेसेज दिलेलं की तुम्हाला असं मेसेज येणार, हे आपलं सब्जेक्ट असणार आणि हे मेसेज बॉडी म्हणजे पेलोड, सेम पेलोड सेंडर इनबाउंड सबस्क्रिप्शन टॉपिक. आणि हे कस्टम पेलोड म्हणजे आपलं तुम्हाला हे जेसनमध्ये तुम्ही इथं चेंज करू शकता, काय पेलोड कसं पाहिजे. एवढं नको मला आता सध्या आयडेंटिकल पेलोड फॉर ऑल द डिलिव्हरी प्रोटोकॉल, म्हणजे आयडेंटिकल ते करतो सिलेक्ट. आणि मला मेसेज काय टाईप करायचं ते इथं लिहिणार मी आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पब्लिश मेसेज करतो. आता मला मेसेज येणार, आला बघ, हे बघ, हे आपलं सब्जेक्ट काय, बॅच 5 मेसेजचं टायटल आलं समजा. आणि इथं तुम्हाला मेसेज दिलं, हे ऑल डेव्हऑप्स प्लीज फोकस ऑन द SNS सर्व्हिस. हे काय म्हणते, इफ यू विश टू स्टॉप रिसिव्हिंग दिस मेसेज बिलो, अनसबस्क्राईब करायसाठी खाली क्लिक करा बोलते. ते काय म्हणते, डायरेक्टली रिप्लाय आपण करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला असे मेसेज येते ते टाइमपासवाले सगळे. हे काय ते मग आता हे अमेझॉनवाला एवढं टाईम आहे का मला पेशीली ते मेसेज टाईप करून सेंड करेल, ते काय वाटतं तुम्हाला? सिस्टम जनरेटर. हां, म्हणजे असंच SNS टॉपिक आहे. जेवढे तुम्ही टॉपिक क्रिएट केले सगळ्याचे एक टाकून द्या ऑटोमॅटिकली. ते त्यांचं तुम्ही S3 बकेट क्रिएट केली किंवा बकेटमध्ये काय अपलोड केलं, काही केलं, किंवा तुम्ही ॲटो स्केलिंग लावलं, काही इन्स्टन्स तुमचे लॉन्च झाले, काही टर्मिनेट झाले, लोड बॅलन्स, म्हणजे सगळ्या इव्हेंट होत असतील त्याचं तुम्ही हे SNS सर्व्हिसनुसार तुम्हाला ते सगळ्याचे ईमेल येऊ शकतात तुम्हाला. ठीक आहे. आता लोड बॅलन्सर, ॲटो स्केलिंग तुमचं झालं नाही वाटतं बहुतेक, ते S3 झालं ना तुमचं? हो सर. तर S3 ला आपण हे S3 थ्रू एक करून बघू. ठीक आहे. एवढं क्लिअर झालं का सांगा बरं, टॉपिक कसं क्रिएट केलं का अजून एकदा सांगायचं आहे तुम्हाला? काय झालं? तुम्ही हा बी बोलत नाही, नाही बोलत नाही, त्याच्यावर प्रॉब्लेम येते, दुसरं काही नाही. बाकीचे काय बोलणार अरे काय झालं की असं गणपतीचं असं दिसते काय का ना, बाकी म्हणजे असं कळत न कळत कळत नाही मला. म्हणजे जनरली AWS सगळ्यात लेक्चरला असं होतंय का फक्त माझ्या टायमाला असं चालू? माहिती नाही सर, आता मी नाही सांगू शकतो. मग बाकीच्या लेक्चरला बोलतात का असं, अभिनव सराच्या लेक्चरला किंवा परसा सराच्या? देते रिस्पॉन्स देते. ठीक आहे. मी आता AWS अभिनव सरच कंटिन्यू करतील. काही सर्व्हिस आता मी नसतो घेत.
माझ्या टूलवर फोकस करतो. ठीक आहे. आता हे टॉपिक क्रिएट केलं मी, हे सबस्क्रिप्शन केलं, हे 2 केले, हे एवढं SMS मेसेज पब्लिश पण केलाय मी. मच्छिंद्र आहे करतो. मच्छिंद्र हो 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 कळतंय का हो, एक नंबर. खरंच? आता धवल तुला कळतं का रे? सर मी ना आत्ता जॉईन झालो सर, माझं ऑफिसचं काम चालू होतं. अरे नाही थोडं काम होतं प्रोडक्शनचं. अश्विनी हो सर करते. हा म्हणजे लक्ष आहे ना सगळ्याचं. म्हणजे मी शिकवतो आणि तुमचं लक्ष नाही, आणि नंतर मलाच वाटायला पाहिजे असं नाही का आपल्याला AWS जमतच नाही काही. असं नाही नाही. सर, मी घेतल्यात काही घेतलं बॅचेस घेतल्यात मी, असं नाही, सोपं सांगत असते. कारण की मी बॅचेस घेतलेत. मी जे डेव्हऑप्सची पहिली एका मित्राची क्लासमध्ये होती, तर मला वाटतं तिने सेकंड काहीतरी पुण्यात आहे असं बॅच. त्या टाइमला पहिली बॅच मी त्याचं सिलेबस डिझाईन आणि पहिली बॅच ती स्टार्ट केली ती मी. 2-3 अशा बॅचेसमध्ये घेतलं मी. नंतर मग काय झालं, थोडं बॅचेस वाढले, त्याचे काही काम बी वाढलं. मग मी काय केलं, AWS एका मित्राला घ्यायला लावलं. आणि मी त्या टायमाला जेनकिन्स सगळ्याला अवघड वाटायचं बघा. त्या टायमाला जेनकिन्स, सेल स्क्रिप्टिंग तुम्हाला अवघड वाटत असेल, आणि गिटहबमध्ये त्याला कन्फ्यूज होत होतं. मग मी काय केलं, ते टॉपिक मी घेतलं आणि त्याला म्हणलं जे जे तुला जमतं ते घे म्हणलो, बाकीचं मी कंटिन्यू करतो. मग नंतर मी माझे ते सिलेबस कंटिन्यू करायला गेलो. मग नंतर मग AWS मग इकडे आलोच नाही मी. मग मी GCP हे ते गोष्टी चालू असते साईड बाय साईड काहीतरी. ओके. हे असं आहे. त्यासाठी हे टॉपिक क्रिएट केला. आणि नाही कळलं तर अजून एकदा सांगेल बरं का मी, काही प्रॉब्लेम नाही. हे टॉपिक कसं क्रिएट केला फास्ट फॉरवर्डमध्ये अजून एकदा सांगतो तुम्हाला. हे क्रिएट टॉपिकवर क्रिएट केला मी. इथं स्टँडर्ड घेतला, इथं टॉपिकचं नाव दिलं काय द्यायचं ते, आणि तुम्हाला नाव वर काय डिस्प्ले करायचं तुम्हाला ते दिलं इथं मी. आणि त्याच्यानंतर डायरेक्टली मी इथं काय केलं, टॉपिक क्रिएट केला. ठीक आहे, ते झालं. आणि त्याच्यानंतर मी काय केलं, सबस्क्रिप्शन क्रिएट केलं. इथं क्रिएट सबस्क्रिप्शनवर क्लिक केलं. इथं तिथं ARN ऑटोमॅटिकली जनरेट होत होता तो. आणि मला कोणतं प्रोटोकॉल पाहिजे ते मी केलं. ईमेल घेतलं. इथं मी ज्याला मेल नोटिफिकेशन म्हणजे नाही का हे पाठाचे ईमेल, त्याची ईमेल ID ते लिहिलं. आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट सबस्क्रिप्शन क्रिएट केलं. आणि हे झाल्यानंतर मी टॉपिकमधून ते मेसेज पब्लिश होतं की नाही ते बघायसाठी काय केलं, याच्यावर क्लिक केला ते टॉपिकवर. आणि इथं मी काय केलं, पब्लिश मेसेज केलं. आणि इथं तुम्हाला मेसेजला काय सब्जेक्ट द्यायचं, AWS DevOps असं द्यायचं का, तुम्ही जे सब्जेक्ट द्यायचं ते दिलं. त्याच्यानंतर पेलोडवर क्लिक केलं मी, आयडेंटिकल पेलोड, आणि इथं नाव दिलं हे DevOps असं काय बी दिलं मी. आणि त्याच्यानंतर मी काय केलं, पब्लिश मेसेज केलं. आणि मेसेज पब्लिश केल्यानंतर मी इथं इनबॉक्समध्ये गेलो आणि इथं मी बघितलं काय मेसेज आलाय का. आता लोड होतंय. आता हे सेकंड वेळेस काहीतरी झालं नसेल पब्लिश, अजून एकदा करावं लागेल. मेसेज ID पब्लिश अनदर मेसेज, म्हणजे अजून एक मेसेज तुम्हाला पब्लिश करायचं का तुम्ही करू शकता इथं. सर ते पेलोड आणि कस्टम काय आहे त्याचं? हे दोन. आता हे कुठे गेले ते, हे दोन ऑप्शन. आयडेंटिकल पेलोड फॉर ऑल द डिलिव्हरी प्रोटोकॉल्स, द सेम पेलोड. म्हणजे हे पेलोड म्हणजे आपलं हे किती रिक्वेस्ट, म्हणजे 256चं काहीतरी एक हे होतं समजा, काय म्हणतात त्याला, आता हे आयडेंटिकल म्हणजे मेसेजचं कंटेंट. आता हे मेसेजचं कंटेंट आता कितीतरी KB 256 KB कंटेंटचं 1 पेलोड रिक्वेस्ट काहीतरी होते बघा ती क्रिएट. हे तुम्हाला हे ऑटोमॅटिकली नाही काय, द सेम पेलोड सेंड टू द डिलिव्हरी प्रोटोकॉल. आणि इथं तुम्हाला कस्टम तुम्हाला कसं हे करायचं नाही का, हे तुम्हाला हे पेलोड तुम्हाला हे जेसन पाहिलं असेल बहुतेक, हा जेसन तुम्हाला याच्यात जर पेलोड तुम्हाला हे बॉडी तुम्हाला काय म्हणतात त्याला, डिलिव्हरी प्रोटोकॉल इथं काही चेंजेस करायचं तुम्ही करू शकता. पण मी काय करत होतो, स्टँडर्ड लिहित होतो. म्हणजे
ऍक्च्युअल मॅसेज असतं ना आपलं, ते मेटा डेटा आहे ते आलं प्रोटोकॉलनुसार, ते पेलोड हे करते. आता मी कोणतं घेतलं, हां ईमेल नोटिफिकेशन वाला वाटतं माझं ते. मॅसेजचं कंटेंट आहे ते आपण सेंड करतो ते. आणि हे पेलोड काय करते, म्हणजे हे फॉर्मॅट, हे पेलोड म्हणजे आपल्याला HTTPS असेल किंवा SMS असेल त्याच्यानुसार हे फॉर्मॅटनुसार इथं आपण सेंड करतो पेलोड. आता इथं आपण मॅसेज करतो आपण नाही का, मेल थ्रू आपल्याला हे बॉडी कंटेंट हे आपल्याला सेंड करायचं आहे. आणि हे पेलोडनुसार काही चार्जेस पण असतील बरं का. प्राइसिंगमध्ये आपल्याला जाऊन बघावं लागेल. म्हणजे 256 KB कशा तरी एक वन रिक्वेस्ट होती आणि त्याच्यानुसार ते चार्जेस लागते, ते आपण प्राइसिंगमध्ये बघू आपण. आता हे पेलोड नाही, म्हणजे हे पेलोड कोणतं, ईमेल नोटिफिकेशन वाला आहे का आपला, त्या थ्रू आपल्याला मल्टिपल मॅसेज जर सेंड करायचं असेल तर आपण करू शकतो. किंवा इथं आपण कस्टम पेलोड करू शकतो, म्हणजे आपल्याला जे पाहिजे, इथे ईमेल पाहिजे, इथे SQS पाहिजे, इथे लॅम्बडा पाहिजे, ह्यानुसार तुम्ही मॅसेज सेंड करू शकता. म्हणजे कळलं ना, ते नाही का आपलं प्रोटोकॉल होते ते, आठवलं का. आता हे आयडेंटिकल पेलोड, म्हणजे आता आपण जे पेलोड, कोणतं पेलोड हे घेतलं आपण, टॉपिक घेतलं आपलं सबस्क्रायबर, ईमेल नोटिफिकेशन ईमेलवाला घेतला ना, ईमेलवाला. आता तुम्ही ईमेलनीच सगळे इथून पुढचे मेसेज कंटिन्यू करणार असेल तर तुम्ही हेवाला घ्या. जर तुम्हाला जर कस्टम स्वतःहून जर सगळं हे जर करायचं असेल तुम्हाला, म्हणजे इथं तुम्हाला ईमेल घ्यायचं किंवा काही SQS घ्यायचे असेल, असे मल्टिपल तुम्हाला जर हे सबस्क्रायबर घ्यायचे असतील प्रोटोकॉल, तर तुम्ही इथं घेऊ शकता. आणि इथं मेसेज तुम्हाला काय पाहिजे ते हे लिहू शकता इथं असं कस्टमने. आणि आयडेंटिकल म्हणजे त्याच पेलोडने, म्हणजे त्याच आपलं नाही का ते ईमेलनी हे मेसेज असे सेंड होणार. म्हणजे कळतंय का मी काय बोलतो ते. समज कस्टम वरून सर डिफरंट सबस्क्रायबरला जाईल. हा हा बरोबर. आर्टिकल वर फक्त मेल, जे मेल सबस्क्रायबर आहेत त्यांना जाईल असं आहे. बरोबर आहे ना. तसंच ईमेल नोटिफिकेशन सबस्क्रायबरसाठी एक पेलोड असेल आणि SMS साठी पेलोड वेगळा असेल, बाकीसाठी असं कस्टमाइज करू शकता तुम्ही पाहिजे ते. म्हणजे डिफरंट प्रोटोकॉलला तुम्हाला जर पेलोड असं कस्टमाइज करायचं असेल तर ते करा. नंतर हाच आपण जे पेलोड आता वापरले आपण तेच तुम्ही वापरू शकता ईमेलसाठी, ते करायचं. इथं मग तुम्हाला इथं चेंजेस करावं लागेल. इथं ईमेलमध्ये काय मेसेज करायचं डिफरंटसाठी जाईल. पण आपण सध्या आपलं एकच ईमेलवाला आपण वापरतो तर त्यानुसार इथं मेसेज जाईल. ठीक आहे. आता मी काय करतो, आता कसं काय करायचं काय नाही तुम्हाला सांगितलं. आता मी ऑटोमॅटिकली इस्त्री बकेटमध्ये जे कंटेंट जसं ऍड करू आपण त्यानुसार हे सगळ्या गोष्टी ते ऍड व्हायला पाहिजे. याला तुम्हाला जर एडिट हे सबस्क्रिप्शन झालं का क्रिएट बरोबर आपलं झालेलं आहे सगळं, म्हणजे सगळं आहे इथं केलेलं आहे. ठीक आहे. आता मी काय करतो, इस्त्री पैसे जातो. ही माझी इस्त्री बकेट म्हणजे माहिती ना तुम्हाला काय ते काय. नंबर ऑफ It contains multiple objects. स्टोअर द ऑब्जेक्ट. म्हणजे तुम्ही तिथे काय पण स्टोअर करू शकता, ऑब्जेक्ट, फाईल, फोल्डर, हे सगळ्या गोष्टी इस्त्री बकेटवर तुम्हाला जे पाहिजे ते सगळं तुम्ही करू शकता. तुम्हाला जर वाटलं एखादी मूवी टाकायची तिथे ते पण टाकू शकता तुम्ही. काही पण तुम्ही तिथं हे स्टोअर करू शकता इस्त्री बकेटला. आपण काय करू, हे ऑलरेडी मला वाटतं तुमचं इस्त्रीचं अभिनव सरांचं एकच अकाउंट यूज करतो ना, तिने केलं असं. आता इथं बकेट्स, आता बकेट नाही का आपलं, आपण जनरली आपण बकेट हे करतो त्याच्यामध्ये आपण काय बी स्टोअर करून ठेवू शकतो. असं डायरेक्ट बकेट, डायरेक्टरी बकेट, मला जनरल पर्पज बकेट क्रिएट करायचं. तर बकेट क्रिएट करताना मी सगळ्यात आधी कुठं आलो, S3 वर आलो. S3चा लॉंग फॉर्म काय, Simple storage service. परफेक्ट, सिंपल स्टोरेज सर्व्हिस आहे. आणि तुम्ही जेव्हा अभ्यास करता ना AWS चं, EBS, S3 आणि EFS झाला का तुमचा, हे तिन्ही असं कम्पॅरेटिव्हली असा अभ्यास करा तुम्ही, म्हणजे लक्षात राहता, असं कन्फ्युज होत नाही. हे डेटा, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला जे पाहिजे ते इथं तुम्ही स्टोअर करू शकता. कशाचा बॅकअप जरी घ्यायचा असेल तुम्हाला
तर इस्त्रीवर तुम्ही त्याचं बॅकअप स्टोअर करू शकता. म्हणजे एवढं महाग नाही इस्त्री बकेट आहे. आणि याच्या काय लाईफ सायकल पॉलिसी असतील त्याच्यावर काही क्वेश्चन विचारते. हे स्टोरेज क्लासेस नाही का आपले ते इस्त्री स्टँडर्ड, ग्लेशियर, हे ते तसल्या टाईपचं. आणि याचं यूज केसेस काय आहे इस्त्री बकेटचं, बॅकअपसाठी करतो आपण यूज, म्हणजे काही लॉंग टर्मसाठी काही डेटा ठेवायचा असेल त्यासाठी, हे सगळ्यासाठी आपण यूज करतो आपण ती इस्त्री बकेट. ठीक आहे. हे तर तुम्ही झालंय, मी डबल सांगायची गरज नाही, फक्त एक जनरल ओव्हरव्ह्यू देतो तुम्हाला. आणि आपली बकेट हे बघा, बकेट्स आर कंटेनर ऑफ डेटा स्टोअर, म्हणजे जे कंटेनर नाही का आपले एक स्टोअर करून ठेवतो डेटा, त्यासाठी आपण इस्त्री बकेट यूज करतो. आणि इस्त्री बकेट क्रिएट करायसाठी ते क्रिएट करावं लागतं बघा. क्रिएट बकेट क्रिएट करा. आणि बकेटचे आत्ता मला वाटतं हे 2 टाईप आले. जनरल पर्पजवाला घ्यायचं आपल्याला. आणि बकेटचं नाव हे तर बघा, बकेट नेम मस्ट बी युनिक विथ ग्लोबल नेम पीस. म्हणजे ग्लोबल नेम पीस म्हणजे रिजन, म्हणजे असं नाही ह्याच रिजन मध्ये असेल तसं नाही, ग्लोबल लेवलला हे नेम पीस ग्लोबल आहे. म्हणजे कोणी जर हे बकेटचं नाव H2 जर केलं असेल तर आपल्याला ते नाव यूज करता येणार नाही. नेम पीस ग्लोबल आहे. तर आपल्याला काहीतरी S3 बॅच 5 असं काहीतरी नाव देतो मी. H2 बॅच 5 ह्या बकेटचं नाव देतो मी. ठीक आहे. आता तुम्हाला जर बकेट हे ना का चूज बकेट थ्रू डायरेक्ट हे करू शकतो तुम्ही, सेटिंग घेऊ शकता ती. तर मला नवीन क्रिएट करायची बकेट, त्याला नाव दिलं H2 बॅच 5, बकेटचं नाव दिलं. आणि बकेट मला कुठं क्रिएट करायची, आपलं एसएनएस टॉपिक ज्या रिजन मध्ये आहे, कुठं आहे आपलं एसएनएस, 2 मिनिटं, सबस्क्रिप्शन मध्ये बघतो ना, US East 1 त्याच रिजन मध्ये. म्हणजे तुम्हाला काय बोललो होतं मी, एसएनएस टॉपिक रिजन स्पेसिफिक आहे. म्हणजे इस्त्री बकेट ज्या रिजन मध्ये असेल त्याच रिजन मध्ये एसएनएस टॉपिक पाहिजे, एसएनएस वाला पाहिजे आपलं. तर आहे का इथं, तेच रिजन आहे, रिजन तेच आहे. ठीक आहे. नाव दिलं बकेटचं मी. आणि नेम तुम्हाला माहिती आहे, म्हणजे असं ग्लोबली जे असं हे नेमिंग कन्व्हेन्शन फॉलो करते ते. म्हणजे दुसऱ्याने कोणी जर हे नाव जर ठेवलं तर आपल्याला नाही जमणार, ते ऑलरेडी आहे असं बोलणार ते, तुम्ही बघितलं असेल तसं. आता ACL डिसेबल्ड करतो मी ओनरशिपचं. आणि हे माहित असेल तुम्हाला, ब्लॉक ऑल पब्लिक ॲक्सेस, मी पब्लिक ॲक्सेस ब्लॉक वाला काढून टाकतो. म्हणजे आता कोणी आता झालं. आणि इथं ॲक्नॉलेजमेंट म्हणजे आहे बा मला मान्य, म्हणजे नाही का आता पब्लिक जर ठेवलं कोणी ॲक्सेस करेल बघेल असं तसं ते बोलते, पण मी सांगायसाठी तुम्हाला. आणि हे वाचायचं बरं का तुम्ही, असलं काहीतरी टाईम असेल तर कळते ते. याच्यावर क्लिक केलं आणि व्हर्जनिंग द्यायची काय, काहीच नाही, मी काहीच नाही करणार. ऑलरेडी डायरेक्ट बकेट क्रिएट केल्यानंतर ॲडव्हान्समध्ये काय बघायचं मला, ऑब्जेक्ट लॉक. आता बकेट तुम्ही तर ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला, जनरल पर्पजवाला बकेट घेतलं, त्याला नाव दिलं आणि ACL डिसेबल केलं. आणि हे ब्लॉकवाला आहे ना, ह्याला अनचेक करून टाकलं. आणि तर अक्नॉलेजमेंट क्लिक केलं आणि बाकी काहीच केलं नाही मी. आता काय करतो, बकेट क्रिएट करतो. आता बघा माझी बकेट क्रिएट झाली. आता हे ऑलरेडी आधीचे बकेट आहेत. आता मी कोणती बकेट क्रिएट केली, S2 बॅच 5 ही बकेट क्रिएट केली. आणि त्या बकेटवर मी जाणार, त्या बकेटवर क्लिक करतो. आणि बकेटचे ARN बघितलं, ARN काय बोललो तुम्ही, ARNचं लॉंग फॉर्म काय बोललो तुम्ही, विसरलं ना. असंच काहीतरी. रिसोर्स नेम, अमेझॉनच्या रिसोर्सचं नाव ARN, अमेझॉन रिसोर्स नेम, रिसोर्स सॉरी, युनिक आयडेंटिफायर असतं ते यूज AWS ला ते कळायसाठी. स्वतःचे ARN हे असं जास्त तसं. आता ही तुमची इस्त्री बकेट झाली. ही बकेट, ह्याच्यात काही कंटेंट टाकलाच नाही मी. हे प्रॉपर्टी, परमिशन मध्ये काय काय, ॲक्सेस कंट्रोल लिस्ट, ते नोटिफिकेशनचं कुठं तर दाखवतं मला 2 मिनिटं.
S2 बकेट आणि इथं बकेटवर क्लिक करून मी इथं काहीतरी असेल त्याचं नोटिफिकेशन्स काहीतरी प्रॉपर्टीमध्ये एकदा बघतो मी बकेट व्हर्जनिंग टॅग डिफॉल्ट इन्क्रिप्शन्स सर्व्हर ॲक्सेस AWS क्लाउड डेटा इव्हेंट हा इव्हेंट नोटिफिकेशन सॉरी मी कुठे गेलो आता बकेट इथपर्यंत कळलं तुम्हाला बकेट क्रिएट झाली आपली ही वाली बकेट आता आपण क्रिएट केली S2 बॅच 5 ही बकेट क्रिएट केली आणि त्या बकेटवर क्लिक करून मी कुठे गेलो इथं प्रॉपर्टीज आहे की त्या प्रॉपर्टीजवर गेलो आणि हे बाकीचे व्हर्जनिंग हे ते गोष्टी तुमच्या झालेल्याच ऑलरेडी ते काय सांगायची गरज नाही आपल्याला काय पाहिजे नोटिफिकेशनचं सर्च करायचं इथं इव्हेंट नोटिफिकेशन हा आपल्याला इम्पॉर्टंट आहे म्हणजे काय म्हणते सेंड अ नोटिफिकेशन व्हेन स्पेसिफिक इव्हेंट्स ऑकर इन युअर बकेट म्हणजे तुमच्या बकेटमध्ये काही इव्हेंट घडली तर तुम्हाला कळायला पाहिजे आता मी दररोज क्लास आज आहे उद्या आहे ते कळते कशासाठी म्हणजे तुम्हाला कसं काय कळतंय तुम्हाला मी ग्रुपमध्ये मेसेज टाकले तुम्हाला नोटिफिकेशन येतं ना हा आज क्लास आहे बरं का किती वाजता आहे 9 वाजता आहे ना सर कोणतं एसएनएस टॉपिक घेणार आहे हे तुम्हाला असं इव्हेंट म्हणजे एक नोटिफिकेशन आल्यावरच कळतं तुम्हाला तसं मला माहीत करून घ्यायचं AWS मध्ये कोणी काय केलं कसं काय केलं त्याच्यात कोणतं कंटेंट ऍड केले ती डिलीट केली का बकेट काय केलं हे सगळ्या गोष्टी हे ज्या बाबतीत इव्हेंट म्हणजे एखादी काही गोष्टी त्याच्यात घडत असेल किंवा कोणी कंटेंट ऍड केले कोणी फाईल ऍड केली कोणी फाईल डिलीट केली हे सगळ्या गोष्टी आपल्याला जर कळायच्या असेल तर आपण हे इव्हेंट नोटिफिकेशन आपण क्रिएट करणार क्रिएट अ इव्हेंट नोटिफिकेशन टू नोटिफाईड व्हेन द स्पेसिफिक इव्हेंट्स ऑकर म्हणजे स्पेसिफिक इव्हेंट्स जर घडली तर त्या टायमाला आपण काय करणार म्हणजे कळासाठी आपल्याला काय करणार आहे तर इव्हेंट क्रिएट इव्हेंट नोटिफिकेशनवर क्लिक करणार टू इनेबल नोटिफिकेशन यू मस्ट फर्स्ट ऍड नोटिफिकेशन कॉन्फिगरेशन दॅट ऍट माय इव्हेंट यू वॉन्ट टू S3 आता इतकं कळलं का सांगा मी पुढे जाण्याच्या आधी एवढं कळलं का हो सर लोड होतं 2 मिनिटं ऑल मॉनिटर प्रॉपर्टी मध्ये गेलतो आणि कुठं गेलतो इव्हेंट नोटिफिकेशन्स हे असं आलं तुम्हाला इव्हेंटचं नाव काय द्यायचं तुम्हाला म्हणजे कळायला पाहिजे ना आपल्याला काय इव्हेंट S3 टू इथं बघा क्रिएट इव्हेंट नोटिफिकेशन असं इन्फॉर्मेशनवर क्लिक केलं तुम्हाला दिसतं नाही सगळं हे वाचत बसायचं तुम्ही विथ S3 इव्हेंट नोटिफिकेशन यू कॅन रिसीव्ह नोटिफिकेशन वेन द सर्टन इव्हेंट्स हॅपन इव्हन बकेट म्हणजे आपल्या बकेटमध्ये काही सर्टन इव्हेंट हॅपन घडल्या तर ते आपल्याला नोटिफिकेशन येणार त्याचं इव्हेंट नोटिफिकेशन्स आर डिझाईन टू बी डिलिव्हर द लिस्ट वन्स तुम्हाला जसं पाहिजे तसं इव्हेंट तुम्ही हे करू शकता हे त्याने दिलं इव्हेंट नोटिफिकेशन आर डिलिव्हर इन सेकंड बट इट कॅन समटाईम्स टेक अ मिनिट म्हणजे हे फास्टच होतं पण कधी कधी टाइम घेतं ना साहजिक आहे टाइम घेणार ना ते यू कॅन हॅव 100 इव्हेंट्स पर बकेट एका बकेटला तुम्ही 100 हे फ्री असेल बहुतेक 100 इव्हेंट्स कॉन्फिगर करू शकता प्राइसिंग हे तुम्ही नंतर बघणारच आहे तुम्ही डॉक्युमेंटेशन बघा तुम्ही आता मी सगळ्यात आधी काय करतो बघ इव्हेंटचं नाव म्हणजे इव्हेंट नेम काय ठेवायचं मला S3 नोटिफिकेशन असं इव्हेंटला काहीतरी नाव द्या तुम्ही ते इथं हे ऑप्शनल आहे इथं काही लिहायला तर नाही प्रिफिक्स ऑप्शनल आहे सफिक्स आता इथं तुम्हाला कोणते कोणते इव्हेंट पाहिजेत त्याच्यावर तुम्ही इथं बघा ना इव्हेंट टाइप्स इव्हेंटचे हे टाइप्स आहेत स्पेसिफाय ॲटलिस्ट वन इव्हेंट फॉर विच यू वॉन्ट टू रिसीव्ह द नोटिफिकेशन्स तुम्हाला कोणत्या इव्हेंटचं नोटिफिकेशन पाहिजे ते तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुमच्यानुसार करून देऊ मॉडिफाय फॉर इच ग्रुप यू कॅन चूज अन इव्हेंट ऑल द इव्हेंट फॉर यू म्हणजे असं इंडिव्हिज्युअल इव्हेंट पण तुम्ही चूज करू शकता किंवा तुम्ही हे ग्रुप आहे इथं जर क्लिक केलं तर सगळ्या इव्हेंट तुम्हाला कळणार का तुम्हाला इंडिव्हिज्युअल पण इव्हेंटवर तुम्ही क्लिक करू शकता किंवा इथं पण हे करू शकता तुम्ही ऑल ऑब्जेक्ट क्रिएट इव्हेंट्स हे केलं आणि किंवा तुम्हाला इंडिव्हिज्युअल जर सिलेक्ट करायचं असेल इंडिव्हिज्युअल पुट पोस्ट कॉपी हे काही गोष्टी करायच्या असेल तुम्ही इथं क्लिक करा किंवा मी काय करतो ऑल ऑब्जेक्ट क्रिएट इव्हेंट्स म्हणजे जे ऑब्जेक्ट जे काही क्रिएट करू सगळ्या ग्रुपनुसार क्लिक करतो तुम्ही हे ग्रुप आहे ऑल ऑब्जेक्ट क्रिएट इव्हेंट्स किंवा तुम्हाला असं पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल पण तुम्हाला इथं सिलेक्ट करता येईल तुम्ही सगळ्याला क्रिएट केलं ऑब्जेक्ट रिमूव्ह म्हणजे ऑब्जेक्ट रिमूव्हला परमनंटली किंवा डिलीट मार्करला तुम्हाला कोणाला क्लिक करायचे ते तुम्ही ते करा किंवा सगळ्या इव्हेंट जे घडतात त्यासाठी तुम्ही इथं करा ठीक आहे
ऑब्जेक्ट रिस्टोर काय रिस्टोर इनिशिएटेडला किंवा कम्प्लिटेडला जर करायचं असेल तर इव्हेंट करा. म्हणजे असं तुमच्यानुसार आहे तुम्हाला काय काय इव्हेंट द्यायचं तसं तुम्ही सिलेक्ट करायचं. ठीक आहे, क्लिअर? एवढं झालं काय क्लिअर? हे बघा इथपर्यंत हे इव्हेंट टाईप्स, इव्हेंटचे हे टाईप्स काय काय इव्हेंट घडल्यावर तुम्हाला कळायला पाहिजे नाही का. आता तुम्ही म्हणता हे झालं की मला कॉल कर बरं का. तू कोणतरी तुम्ही म्हणता असं क्लास जर सुरू झालं तर मला कॉल कर. म्हणजे इव्हेंट जेव्हा घडन तेव्हा तुम्ही काय म्हणतात मला इन्फॉर्म करा. कोणी म्हणते क्लास संपल्यावर मला कॉल कर. म्हणजे जशी इव्हेंट होईल त्यानुसार तुम्ही काय म्हणतात मला इन्फॉर्म करा. तुम्ही हे तेच बोलता ना, हे काय वेगळं बोलते? हे बोलते इव्हेंट जसे घडतील तसं मी तुम्हाला इन्फॉर्म करू. आता मी काय बोललो, सगळ्या जे इव्हेंट जे घडतील समजा ऑब्जेक्ट क्रिएटेड हे कसं पुट पोस्ट कॉपी काही असेल ते त्यानुसार मला इन्फॉर्म कर. मी तसं ग्रुपनुसार क्रिएट केलं आणि जसे इव्हेंट जे इव्हेंट पाहिजे त्याच्यावर क्लिक केलं आणि डायरेक्टली इथं खाली आलो. ठीक आहे, त्याच्यानंतर हे डेस्टिनेशन्स म्हणजे इव्हेंट कुठं तुम्हाला पब्लिकेश करायचं, एसएनएस टॉपिकचं करायचं की लॅम्बडा फंक्शन हे दुसरे सर्व्हिसेस इथं नाही फोकस करता आपण. मला कोणतं काय डेस्टिनेशन, मला एसएनएस टॉपिकचं आहे. चूज अ डेस्टिनेशन टू पब्लिश इव्हेंट्स म्हणजे तुम्ही असं डेस्टिनेशन करा तुम्हाला इव्हेंट तिथं पब्लिश करायचे. मला कुठं करायचं पब्लिश? एसएनएस टॉपिकला इव्हेंट मला पब्लिश करायचे. ठीक आहे, याच्यावर क्लिक केलं मी एसएनएस टॉपिक आणि चूज फ्रॉम युअर एसएनएस टॉपिक म्हणजे जे मी एसएनएस टॉपिक क्रिएट केले त्यानुसार. आता मी एसएनएस टॉपिक इथं क्रिएट केले. काय केलं? S2 DevOps आहे का इथं? मी इथं आलो बघ एसएनएस. तुम्हाला जर असं हे इथं डायरेक्ट सजेस्ट करतात S2 DevOps हा मला एसएनएसचं टॉपिक आहे माझं. जर तुम्हाला माझं जर खोटं वाटत असेल तर तुम्ही काय करणार? इथं एसएनएस वर जाऊन बघणार. इथं तुम्ही टॉपिकवर काय इथं एसएनएस वर आलो बरं का मी अमेझॉन एसएनएस वर जाणार आणि इथं बघणार तुम्ही टॉपिक काय आहे का S2 DevOps. आणि बकेटमध्ये पण तेच दाखवत होतं ते एसएनएस टॉपिक. हे बकेटमध्ये आलो आता मी. आता कुठं आलो? कधी कधी काय आता मी इकडे क्लिक करतो इकडे करतो तुम्हाला वाटतं कुठं कुठं क्लिक करते काय माहिती. इथं बघा एसएनएस टॉपिकवर आलो, इथं क्लिक केलं आणि हे मी काय करतो सेव्ह चेंजेस करतो. कळलं का एवढं तुम्हाला? एवढं कळलं का? अरे मी एवढं सिरियसली सांगतो कुणी येस सर. कळलं ना एवढं? हो सर. हे कसं आहे सिक्वेन्सनुसार सांगायचं आम्हाला नाही का. मी उगाच शेवटी तुम्हाला सांगितलं कळलं का तुम्हाला ते काय अर्थ आहे त्याच्यात. आणि बोर होतं की सांगून द्यायचं बोर झालं सर बस करा आता. तसं हे टॉपिक संपूर्णच आपण बस करतो. आता मी काय केलं, आता तुम्ही म्हणतात सर ठीक आहे सर एवढं केलं सर तुम्ही काहीतरी चुकलं सर तुमचं एरर आलं मला. कारण की हे एरर कशामुळे आलं तुम्हाला काही परमिशन हे करावं लागेल ना. आता एसएनएस टॉपिकचे पण काही परमिशन असतील. मी इथं केलं सगळं मला इव्हेंटचं सगळं मी काय कॉन्फिगर करायचं ते केलं. इथं मी एसएनएस टॉपिक केलं टॉपिक बी चूज केलं पण मला इथं एरर येते. तर हा एरर तुम्हाला सॉल्व्ह करायसाठी तुम्हाला एसएनएस टॉपिकच्या तिथं जावं लागेल. ते मी आलो इथं एसएनएस टॉपिकच्या तिथं जातो क्लिक केलं इथं एसएनएस टॉपिकवर आलो. एसएनएस टॉपिकवर क्लिक करतो मी आणि इथं बघा ऍक्सेस पॉलिसी दिसते का तुम्हाला? हे टॉपिक्स नाही का एसएनएस टॉपिक आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे येते बघ. थोडं खाली जायचं असं खाली घ्यायचं थोडं आणि त्या ऍक्सेस पॉलिसी दिसते का तिथं जावं लागेल तुम्हाला. आणि हे असं ऍक्सेस पॉलिसी दिसते बघा. म्हणजे ह्या पॉलिसीमध्ये तुम्हाला काहीतरी चेंज करावं लागेल. याला एडिट करावं लागेल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ही ऍक्सेस पॉलिसी मला चेंज करायची. म्हणजे ऍक्सेस पॉलिसी काय दिस पॉलिसी डिपेंड्स हू कॅन ऍक्सेस युअर टॉपिक. ही पॉलिसी अशी सांगते ह्या पॉलिसीमध्ये जर तुम्ही म्हणजे कोण याला ऍक्सेस करेल ते सांगणारा माणूस पाहिजे ना आपल्याला. म्हणजे असं थोडी उठून सुटून कोणी आलं आणि कोणी काही नोटिफिकेशन एसएनएसची नोटिफिकेशन सेंड करत बसल्या तसं नाही. तर याला सांगावं लागेल आपल्याला एडिट करून. म्हणजे कोण आपल्याला धिस पॉलिसी डिपेंड्स हू कॅन ऍक्सेस युअर टॉपिक. आता मी आतापर्यंत जेवढं टॉपिक जे क्रिएट केले तर मला डिफाईन करावं लागेल हे टॉपिक कोण ऍक्सेस करणार आहे. तर त्याचं ARN हे ते टाकून मला ते करावं लागेल. ते बाय डिफॉल्ट ऑनली टॉपिक ओनर कॅन पब्लिश और सबस्क्राईब दिस टॉपिक. म्हणजे बाय डिफॉल्ट जे ओनर आहे ते तर करू शकते पब्लिश सबस्क्राईब करू शकते. पण मला अजून डिफाईन करायचं मला इस्त्री बकेटचं पण याच्यात नाव टाकायचं ना. मी इथं आलो हे काय हे दुसरं कन्सोल हे काय S3 आहे ना आणि S3 मधून मी ऍक्सेस होत नाही मला टॉपिक. मी तर सेव्ह करायला गेलो तर मला तर असलं एरर सांगतो कुठे गेले ते. हा वाला एरर सांगतोय मला. तर हा एरर का सांगते कारण की मला ते परमिशन नाही मला.
मला एसएनएस ला सांगावं लागेल, टॉपिकला सांगावं लागेल मला काय कर बाबा तू ऍक्सेस दे, जेणेकरून मी हे ऍक्सेस करणार. तर मी काय करतो ते एसएनएस टॉपिक मध्ये जर आलो आपण इथं क्लिक केलं टॉपिक मध्ये इथं एडिट करतो आणि याची पॉलिसी इथं जाऊन चेंज करतो मी. ऍक्सेस पॉलिसी दिसते की इथं. आता वरून काय केलं तुम्हाला मी एडिट केलं ना तर ऍक्सेस पॉलिसी येते त्याला जायचं आणि इथं जेसन मला एडिट करावं लागेल एडिट. आणि हे AWSच्या ऑफिशियल डॉक्युमेंटेशन मध्ये आहे सगळं कसं करायचं काय नाही. मी डायरेक्ट तुम्हाला चेंज करून दाखवतो एवढं. हे रिसोर्स ARN म्हणजे आता आपलं एसएनएस टॉपिक आहे ना त्याचं हे ARN. तुम्हाला ARN सांगितलं मी काय अमेझॉन रिसोर्स एन काय तुम्ही असं विसरून जाता बरं का. अमेझॉन रिसोर्स नेम हे एसएनएस टॉपिकचं नाव आहे. रिसोर्स कंडिशन दिली तिने पण आपल्याला इथं काहीतरी S3 बकेटचं नाव टाका. हे ओनरचं इथं ते काय बोलले बाय डिफॉल्ट हे परमिशन हे कशाला असणार आहे ओनरला असणार आहे. तर त्यासाठी ओनर कोण आहे अकाउंट नंबर ओनरचा टाकलाय तिने डायरेक्ट इथं. तर मला इथं S3 बकेटला परमिशन द्यायचं. मी ऑलरेडी इथं लिहिलं होतं ना काय दिस पॉलिसी डिपेंड्स हू कॅन ऍक्सेस युअर टॉपिक. म्हणजे हे पॉलिसी डिपेंड करणार कोण हे याला टॉपिकला ऍक्सेस करणार. तर हे काय बोलतंय बाय डिफॉल्ट हे टॉपिकला कोण ऍक्सेस करणार आहे ओनर किंवा सबस्क्रायबर. इथं ओनरचं तिने काय टाकलं इथं बघा ना AWS सोर्स ओनरचं तिने अकाउंट हे टाकलंय तिने म्हणजे हे माणूस ऍक्सेस करणार ओनर. तर मला असं न करता मला काय करायचं S3 बकेटचं ARN इथं टाकावं लागेल मला. तर त्यासाठी मला काय करावं लागेल ही जेसन फाईल मला काय करावं लागेल एडिट करावं लागेल. जेसन फाईल काय करावं लागेल मला एडिट करावं लागेल. तर त्यासाठी हे 2 लाईन चेंज करायचे फक्त मला. हे 2 लाईन कंडिशनच्या खालची हे बघा हे रिसोर्स कशासाठी आलं एसएनएस वाल्यासाठी आलं. ही कंडिशन दिली तिने आणि इथं मी काय करणार ARN नाव टाकणार इथं. म्हणजे मला S3 बकेटचे ARN इथं टाकायचंय मला. त्यासाठी मी काय करणार A कॅपिटल ARN इथं लाईक L कॅपिटल ARN लाईक करणार आणि इथं मी टाकणार ती AWS सोर्स ओनरच्या जागी मी काय टाकणार सोर्स ARN टाकणार तिथं. हे ओनर आहे ना बाय डिफॉल्ट कोणाला असते म्हणजे जेसन हे फाईलची ओनरला. तर मी याच्या जागी काय करणार मी सोर्स SOUR ऑलरेडी होतं का इथं SOURCEARN सोर्स ARN आणि ह्याच्या जागी हे अकाउंटच्या जागी मला काय करावं लागेल S3 बकेटचं ARN कॉपी करावं लागेल. आता मी इथं एक टॅब मध्ये ओपन करतो ना S3 बकेटचं तर बकेटचे ARN कॉपी करतो मी. ARN माहित असेल तुम्हाला बकेटचं कुठं गेले बकेट माय बकेट इथं बकेट आहे आणि त्याचं ARN कुठे गेलं बकेटचं ARN प्रॉपर्टी मध्ये दिसेल ते. हा हे अमेझॉन रिसोर्स नेम हे बकेटचे ARN कॉपी करणार मी आणि त्या इथं एसएनएसच्या टॉपिकच्या इथं नाही का ते कुठे गेले एसएनएस हा एडिट टॉपिक तिथं जाऊन मी हे अकाउंटच्या नावाच्या जागी मी तो S3 बकेटचा ARN इथं टाकणार मी. आणि आता काय करणार मी हा ARN आहे ARN AWS S3 बकेट आणि हे बकेटचं नाव हे झालं S3 बकेटचं ARN आणि हा काय झालं एसएनएस टॉपिकचा ARN AWS आणि एसएनएस आणि हा रिजन हा अकाउंट नंबर आणि हा टॉपिकचं नाव क्लिअर. आणि याला आता मी काय करणार सेव्ह करणार सेव्ह चेंजेस करणार आणि त्यानंतर झालं का सेव्ह चेंजेस सक्सेसफुली टॉपिक मध्ये मी त्याला S3 बकेटला परमिशन दिली. आता S3 बकेटला काय बोललो मी S3 बकेट आता तू एसएनएस टॉपिक ऍक्सेस करू शकतो. तर ठीक आहे तो पण खुश झाला एसएनएस टॉपिक. मग मी आलो इथं एसएनएस बकेट मध्ये आलो. आता मी हे बघा अमेझॉन S3 आता आलो कुठं मी बकेट मध्ये आलो आणि कुठं प्रॉब्लेम येत होता आपल्याला इथं आपण इथं एसएनएस टॉपिक हे करत होतो पण मी सेव्ह केल्यानंतर एरर येत होता. आता येते का बघू आपण. आता हे काय बोलतोय यार आता एरर येत नाही काय येत नाही आता एरर का नाही आला निखिल त्याला ते आपण आयडी प्रोव्हाइड केला ना त्याला ऍक्सेस परमिशन ऍक्सेस दिला त्याला क्लिअर. त्याच्यामुळं आता मला नोटिफिकेशन ट्रिगर होता का ते बघायचंय मला. आता ही बकेट आहे माझी त्या बकेटवर S25 बॅच 5 बकेटला ते
एस टॉपिक मी ऍड केले. आता मला याच्यात काही अपलोड करायचं असेल मी तर जनरली ते अपलोडवर क्लिक करतो आणि तुम्हाला जे ऍड करायचं तुम्हाला फाईल करायचं असेल तर फाईल करा किंवा फोल्डर करा. मी काय करतो शेल स्क्रिप्टिंग किंवा हे काहीतरी लिहिले तुम्ही हे अपलोड करतो एक फाईल. ठीक आहे, अपलोड करायचं तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी, सांगायची गरज नाही तुम्हाला हिस्ट्रीचं. अपलोड करतो आणि हे अपलोड होते. आता याचं नोटिफिकेशन आले का आपण मेलवर बघू. हे आलं का इथं बघा डेव्हऑप्स टॉपिकचा हे दिलं तर आपण सब्जेक्ट डेव्हऑप्स आणि हे दाखवत इथं बघा हे अपलोड केलं म्हणून. सर्व्हिस हिस्ट्री इव्हेंट काय झालं, हिस्ट्री टेस्ट इव्हेंट झालं, बकेट इस टू बॅच रिक्वेस्ट 1 इथं हे इव्हेंट झालंय. आणि सबस्क्राईब तुम्हाला करायचं असेल तर इथून सबस्क्राईब अनसबस्क्राईब करू शकता. मला एवढं सांगा आतापर्यंत काही डाऊट आलं का. हे बघा नवीन पण नोटिफिकेशन आलेच काय ते म्हणजे स्त्रीमध्ये तुम्ही आता काही करा इथं नोटिफिकेशन येणार म्हणजे येणारच. आता एवढं सांगा तुम्हाला काय कळलं आणि काय नाही कळलं ते सांगा मला. बोर झालं ना. फक्त निखिलचं लक्ष आहे, बाकीचं कोण काय करते काहीच कळा नाही गेलं. आणि मग ग्रंथ आणि आविष्कार तर ते कसं काय झाले काय माहित, खूप दिवस झाले गायबच होते. मचित्र कळलं का रे. हो कळलं ना. हो नाही कळलं तर एकदा रेकॉर्डिंग बघून एकदा करून बघा तुम्ही. अश्विनी कुठे डाऊट आहे का. नाही सर समजलं. कारण हे टॉपिक हिस्ट्री बकेटला थोडं म्हणजे होतं जास्त. म्हणजे असं कधी मध्ये मला जर वाटलं EWS एखादी टॉपिक घ्यायचा असेल तर घेऊ शकतो का, तेवढं आहे का म्हणजे तेवढं कळते का तुम्हाला म्हणजे घेतलं तर उगाच मी घेणार आणि तुम्हाला असं नाही समजत. प्रॅक्टिस केल्यावर अजून डाऊट क्लिअर होतील म्हणजे एकदा हँड्स ऑन होईल ना. आता फक्त बघून बघून. ठीक आहे, हा एक म्हणजे हा टॉपिक मला आज क्लिअर होऊन तसा वाटला होता. कारण उद्यापासून तर मी नाही अवेलेबल, त्यासाठी दुसरं घेतलं असं IIM म्हणून टॉपिक घेणार होतं तुमचं मी. ते घेतलं असतं 1-2 दिवस जर लागले असते तर मग ते असं मधीच हे राहिलं असतं ना. मग त्यासाठी मी आज थोडं एक्सटेंड थोडं हे झालं फास्ट झालं असं थोडं, पण हे संपलं आज टॉपिक आहे असं उद्यासाठी राहू दिलं नाही काही. येस सर. थोडं झालं असेल फास्ट झालंच असेल काही विषय नाही. ठीक आहे मग एवढं प्रॅक्टिस करून बघा तुम्ही. चालतंय सर. ठीक आहे मग चालतं. एवढं अजून एकदा सांगायची काय गरज आहे का, काही मला सांगा काय कळलं नाही ते. बकेटचं कळलं का तुम्हाला, पॉलिसी कशी ऍड केली ते कळलं का. टॉपिक क्रिएट केलं ते आपण सगळ्यात आधी टॉपिक क्रिएट केला, नंतर सबस्क्रिप्शन क्रिएट केलं, त्याच्यानंतर इथून पब्लिश मेसेज केलं ते सक्सेसफुली झालं. त्यानंतर मी तुम्हाला काय बोललो होतो EWS मध्ये काय नोटिफिकेशन काही गोष्टी घडल्या तर तुम्ही करू शकता. तुम्ही ॲटो स्केलिंग बरोबर अटॅच करू शकता, लोड बॅलन्सर अटॅच स्केलिंग काही भरपूर अशा गोष्टी करू शकता तुम्ही. तर मी तुमचं S3 झालं म्हणून मी S3 बकेटचं घेतलं की एक्झाम्पल. मी एक S3 बकेट क्रिएट केली, ही बकेट माझी क्रिएट झाली आणि याच्यात येऊन मी काय केलं तर बकेटमध्ये ते नोटिफिकेशन प्रॉपर्टीमध्ये गेलो बकेटच्या, आणि बकेटच्या प्रॉपर्टीमध्ये गेल्यानंतर मी इव्हेंट नोटिफिकेशनला गेलो. इथं क्रिएट इव्हेंट नोटिफिकेशन केलं, त्या इव्हेंटला नाव दिलं आणि कोणत्या कोणत्या इव्हेंट झालं तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे त्याच्यावर क्लिक केलं. आणि त्याच्यानंतर कोणतं तुम्हाला डेस्टिनेशन पाहिजे SNS पाहिजे ना, तर SNS टॉपिकवर क्लिक केलं आणि इथून तुम्ही SNS टॉपिक चूज केलं आणि सेव्ह चेंजेस केलं. आणि जेव्हा तुम्ही सेव्ह चेंजेस करत होता तर तुम्हाला काय होत होता, परमिशनचा इश्यू होत होता. त्यासाठी आपण कुठे गेलो, SNS टॉपिकमध्ये परत ते SNS टॉपिककडे गेलो आणि त्याला विचारलं मला का मी ॲक्सेस करू शकत नाही. तर मग SNS टॉपिक काय बोलला, एडिट केलं SNS टॉपिकला आणि तिथं जाऊन ह्याची ARNची एंट्री केली. तिथं जाऊन म्हणजे कुठं केलं, ॲक्सेस पॉलिसीमध्ये गेलो मी. आणि हे काय करते, कोणाला डिफाईन करतं कोणाला ॲक्सेस आहे. बाय डिफॉल्ट तर ओनरला आहेच, पण इथं S3 बकेटला द्यायचं असेल तर मी लास्टला इथं गेलो
आणि इथं ARN लाईक हे ऍड केलं आणि इथं ARN केलं. वाटलं तर तुम्हाला कळायसाठी हे सेंड करतो मी तुम्हाला, नाही का. आणि तुम्हाला आहे सुट्ट्या तर तुम्ही बघून टाका व्हिडिओ आजचं पण डबल, वाटलं नाही कळलं असं अजून एकदा बघा. थिअरी नसेल कळले तर PPT एकदा वाचा. सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे अजून तुम्ही जर तुमचं जर काही असं दुसऱ्या गोष्टी कुठं हे करत असाल, तुम्ही नोटिफिकेशन जर कुठं ऍड करायचं असेल तुम्हाला तिथं पण करून बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर सगळं आपण काढून टाकायचं, सगळं हे टॉपिक्स डिलीट करून टाकायचं. इथं डिलीट करतो. हे डिलीट झालं. सबस्क्रिप्शन डिलीट करून टाकू. डिलीट केलं. त्याच्यानंतर आता E3 बकेट डिलीट करून टाकू. हे बकेट लावलो. बकेट सगळ्यात आधी एम्प्टी करावं लागते, नंतर डिलीट करावं लागते, ते माहित असेल तुम्हाला. जर केले ते बोलतं ना ते एम्प्टी करा म्हणून. बघू आता होते का. ते काय म्हणते एम्प्टी बकेट करा म्हणते. मी एम्प्टी करायचं त्याला. एम्प्टी करताना ते काहीतरी असं टाईप करा म्हणते. मग कॉपी पेस्ट करा. आता तर कळायलाच पाहिजे तुम्हाला एसएनएस टॉपिक. मी 2दा सांगितले. एक्झिट केलं नाही तर डिलीट करू शकता असं तुम्ही. डिलीट केलं. त्या बकेटचं नाव लिहायचं काय ते आणि डिलीट करून टाकायचं. 70-75% किती टक्के कळलं तुम्हाला? समजलं तर कळलंय सर. आहे. एक व्हिडिओ रिपीट करून बघितलं ना मग येऊन जाईल सगळं. हा चालतं. एकदा बघा 1.5 बघा तुम्ही व्हिडिओ. येस. जेवढं एक्सप्लेन करा तेवढं सांगितलं मी. कंटिन्युअसली बोलतोच मी आज, असं शांत बसलोच नाही. येस. तसंच